श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे सर्वलोकानां ध्येये भवरोगिणां निधये सर्वविद्यानां श्री दक्षिणामूर्तये नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। भारती करुणापात्रं भारती पदभूषणं भारती पदमारूढं भारती तीर्थमाश्रये विद्या विनय संपन्नं वेदरागं विवेकिनं वन्दे वेदान्त तत्त्वज्ञं विधुयकर भारतीं शुक्लाम्बरधरं विष्णुं भुजवण्डं चतुर्भुजं प्रसन्नवदनाय सर्वविघ्नोपशान्तये अभीप्सिद्धार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यस्वरैरपि सर्वविघ्नच्युते तस्मै श्रीमहागणाधिपतये नमः। महाकाया सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आगमार्थं देवानां कुरु मे भिन्नारवन्दना देवता भूः धियो यो नः प्रचोदयात् ओमापो ज्योतिरसोऽमृतं ब्रह्म भूर्भुवस्सुवरों 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 शुक्र वर्ष निम्दु उल्टा हेळि नमः। शुभाभ्यां शुभतिथौ शुभे शोभने मुहूर्ते आद्य ब्रह्मणः द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यां गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशखे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने व्यवहारिक चान्द्रमानेन प्रभवादि षष्ठी संवत्सराणां मध्ये श्री क्रोधी नाम संवत्सरस्य उत्तरायणे शिशिर ऋतौ माघमासे शुक्लपक्षे दशम्यां तिथौ वासरः वासरस्तु भार्गव वासर युक्तायां शुभनक्षत्र रोहिणी नक्षत्र नियुक्तायां शुभयोग शुभकर्ण एवं गुण विशेषण विशिष्टायां अस्यां शुभतिथौ मम उपात्त समस्त दुरित क्षयद्वार श्री परमेश्वर प्रीत्यर्थम् अस्माकं सह कुटुम्बानां क्षेम स्थैर्य विजय वीर्य अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं धर्मादि चतुर्विध फल पुरुषार्थ सिद्ध्यर्थं सन्मंगल अवाप्त्यर्थं विशेषेण नूतन निर्मित नवागार प्रवेशांग भूतम् अस्मिन् स्थले अलक्ष्मी दोष पीडा परिहारार्थं महालक्ष्मी स्थिर सिद्ध्यर्थं लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामी देवता प्रीत्यर्थं संपूर्ण प्रसाद सिद्ध्यर्थं सकल सन्मंगल अवाप्त्यर्थं महागणपति लक्ष्मीनारायण पूजा मम श्रेयसे कुटुंब श्रेयसे आचार्य मुखेन करिष्ये।
तदंगत्वेन कलशाराधनं करित्वे कलशं गन्धाकितपत्रपुष्पैरभ्यच्च कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रसमाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षोदसागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो अथर्वणः अङ्गै च सहिताः सर्वे कलशां समाश्रिताः आयान्तु देवपूजार्थं दुर्दक्षयकारकाः गङ्गे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु आपो वा इदगुं सर्वं विश्वा भूतान्यावः प्राणा वा आवः पशव आपो नमापो मृतमापः सम्राडापो विराडापः स्वराडापच्छन्दागस्यापो ज्योतिगस्यापो यजोगस्यापः सत्यमापः सर्वा देवता आपो भूर्भुवः स्वरापो ॐ इमं मे गङ्गे यमुने सरस्वती शुतुद्रस्तोमगुं सजता परश्निया असिक्निया मरुद्वृधे वितस्तया जीकीये शृणुक्याधिजो मया गंगा सप्ततीर्थेभ्यो नमः अस्मिन् कुंभे आवाहयामि ಒಂದು ಹೂ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದು ಇಲ್ಲಿ ಕಲಶೋದಕೇನ ಪೂಜಾ ದ್ರವ್ಯಾಣಿ ಸಂಪ್ರೋಕ್ಷ ದೇವ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಆ ಬೆಳ್ಳಿ ಚೊಂಬು ತಗೊಂಡು ದೇವ ಮಂಟಪಂ ಪ್ರೋಕ್ಷ ದೇವ್ರಿಗೆ ಆತ್ಮಾನಂಚ ಪ್ರೋಕ್ಷಯೇತ್ ನೀವು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಇಲ್ಲಿ ಆತ್ಮಾನಂಚ ಪ್ರೋಕ್ಷಯೇತ್ ಶೇಷಜಲಂ ವಿಸೃಜ್ಯ ಆದೌ ನಿರ್ವಿಘ್ನತಾ ಪರಿಹಾರಾರ್ಥಂ ಮಹಾಗಣಪತಿ ಪೂಜಾಂ ಕರಿಷ್ಯೆ विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते शुक्लांबरधरं विष्णुं शयवन्नं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ॐ गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनं पूजमनदु भूः महागणपतिमावाहयामि भुवः महागणपतिमावाहयामि सुवः महागणपतिमावाहयामि भूर्भुवस्वः महागणपतिमावाहयामि अस्मिन् बिम्बे महागणपतिमावाहयामि स्थापयामि पूजयामि महागणाधिपतये नमः ध्यायामि ध्यानं गणेशं ध्यान माडोदु लंबोदरं क्षामनि भंगणे शङ्कुठारमक्यत्वज मूर्धकाभ्यां सदड्डुगन्धन्तमदस्कराभ्यां वामेतराभ्यां च दधानमीडे महागणाधिपतये नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि आसनं समर्पयामि पादारविन्दयोः पाद्यं पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यमर्घ्यं समर्पयामि मुखे आचमनम् आचमनं समर्पयामि स्नानं प्रोक्षणे ಮಾಡಿ ತಥಾತನ ಮಹೇರಣಾಯ ಚಕ್ಷಸೆ ಯೋ ವಶ್ಯವತಮೋರಧತ್ತಸ್ಯ ಭಾಜಯತೆ ಹನಃ ಉಷಧೀರಿವ ಮಾತರಃ ತಸ್ಮಾ ಅರಂಗಮಾಮವೋ ಯಸ್ಯ ಕ್ಷಯಾಯ ಜನ್ಮಥ ಆಪೋ ಜನಯಥಾ ಜನಃ महागणाधिपतये नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि स्नानांग आचमनं समर्पयामि वस्त्र उपवीतार्थम् अक्षतां समर्पयामि दिव्य परिमळ गंधान् धारयामि कृष्णम्म पूजा ಮಾಡಿ हरिद्राचूर्णं समर्पयामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते आयने ते परायणे दोर्वारोहन्तु पुष्पिणीः हृदाच्च पुण्डरीकाणि समुद्रस्य ग्रहाय मे अलङ्करणार्थे अक्षतां समर्पयामि माल्यादीनि सुगन्धीनि मालित्यादीनि च प्रभो मया कृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पमालिकां समर्पयामि अथ नाम पूजां करिष्ये मुखाय नमः ओम एकदंताय नमः ओम कपिलाय नमः ओम गजकर्णकाय नमः ओम लंबोदराय नमः ओम विकटाय नमः ओम विघ्नराजाय नमः ओम धूमकेतवे नमः ओम गणाध्यक्षाय नमः ओम फालचंद्राय नमः ओम कुमारगुरुवे नमः ओम गजाननाय नमः ओम सर्वसिद्धप्रदायकाय नमः महागणाधिपतये नमः नाम पूजां समर्पयामि नानाविध परिमलपत्र पुष्पाणि समर्पयामि धूपं सत् आचमनं समर्पयामि आचमन्यानन्तरे परिमलपत्रपुष्पाणि समर्पयामि
नैवेद्यार्थ यथा भागः अर्थ यथा भागः विश्वामित्रुः सविता देवता गायत्री छन्दः भूर्भुवस्सुवः सत्यन्त्वर्तेन परिषिञ्चामि कामधेनुं स्मरामि अमृतमस्तु अमृतोपस्तरणमसि स्वाहा ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ सर्वोपचार पूजां समर्पयामि नमः वेदोक्त मंगल नीराजन दीपं दर्शयामि नीराजनान्तरे मध्याचमनं समर्पयामि आचमन्यानन्तरे परिमलपत्र पुष्पाणि समर्पयामि रक्षान् धारयामि ओम विहुसेत गणपते गणेश त्वामाहुरविप्रथमं कवीनां नरते त्वत्क्रियते किञ्चनारे महामर्खं मघवञ्चित्रमच्च अभिख्यानो मघवन्नाथमानान् सखे बोधिवसुमते सखीनां रणं कृतरणकृत्सत्यशुष्मा भक्ते जदा भयाराय अस्मान् महागणाधिपतये नमः वेदोक्तमन्त्रपुष्पं समर्पयामि नमस्कारां समर्पयामि प्रार्थयामि नमस्करोमि प्रार्थನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭಾ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ ಮಹಾಗಣಾಧಿಪತಯೇ ನಮಃ ಮನಸಾ ಭೈಟ ಪ್ರಾರ್ಥನಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅರ್ಘ್ಯಂ अर्घोद्दुद्धरण नीर हाकि एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् अनया पूजया महागणपति सुप्रीताः सुप्रसन्ना वरदा भवन्तु हाकि या फलिनीद्या अफला अपुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पतिः प्रसोदा स्थानो मुञ्चन्त्वहदः प्रसादं हिरदा गृह्णामि सुप्रसादो अस्तु महागणपति प्रसादं शिरसा संधार्य नमः सूर्याय चंद्राय मंगलाय बुधाय च गुरुशुक्रशनिभ्यश्च राहवे केतवे नमः मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः मनसा भीत प्रार्थनां समर्पयामि जयाय नमः विजयाय नमः दक्षिणद्वारे द्वादश्यै नमः बलाय नमः प्रबलाय नमः उत्तरद्वारे द्वादश्यै नमः नंदाय नमः सुनंदाय नमः उत्तरद्वारे द्वादश्यै नमः कुमुदाय नमः कुमुदाक्षाय नमः तन्मध्ये नवरत्न खचित दिव्य सिंहासनस्योपरि लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः द्वारपूजां समर्पयामि पीठपूजां करिष्ये पीठस्य अधोभागे आधाशक्ते नमः अनंतासनाय नमः धर्मासनाय नमः ज्ञानासनाय नमः वैराग्यासनाय नमः ऐश्वर्यासनाय नमः अधर्मासनाय नमः अज्ञानासनाय नमः अवैराग्यासनाय नमः अनैश्वर्यासनाय नमः पीठमध्ये आनंदकंदाय नमः संहिन्नालाय नमः सर्वतत्त्वकमलासनाय नमः प्रगतिपत्रेभ्यो नमः विकारमय केसरेभ्यो नमः पंचाषड्वर्णाढ्यकर्णिकायै नमः अं अर्कमण्डलाय नमः ओं सोममण्डलाय नमः ओं वह्निमण्डलाय नमः आम आत्मने नमः ओं अंतरात्मने नमः मम परमात्मने नमः माया तत्वाय नमः तन्मध्ये नवरत्न खचित दिव्य सिंहासनस्योपरि लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः पीठपूजां समर्पयामि अथ दिक्पालक पूजां करिष्ये ओं इंद्राय नमः अग्नये नमः यमाय नमः निरुतये नमः वरुणाय नमः वायवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः तन्मध्ये नवरत्न खचित दिव्य सिंहासनस्योपरि लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः दिक्पालक पूजां समर्पयामि अथ नवशक्ति पूजां करिष्ये
विं विमलायै नमः उत्कर्षिण्यै नमः ज्ञानायै नमः क्रीं क्रियायै नमः योगायै नमः प्रह्वे नमः सत्वायै नमः ईं ईशानायै नमः तन्मध्ये अनुग्रहायै नमः। ओं नमो भगवते सत्यनारायण स्वामिने वासुदेवाय सर्वात्मसंयोग योग पद्मपीठात्मने नमः। ध्यानम् बिಡಿ ಹೂ ಮತ್ತೆ ಪತ್ರೆ ಕೈಯಲ್ಲಿ ತಗೊಳ್ಳಿ. सत्यं गुणातीतं गुणत्रय समन्वितं लोकनाथं त्रिलोकेशं कौस्तुभाभरणं हरिं नीलवर्णं पीतवासं श्रीवत्सपदभूषितं गोविन्दं गोकुलानन्दं ब्रह्माद्यैरपि पूजितं लक्ष्मीं क्षीरसमुद्रराजतनयां श्रीरङ्गधामेश्वरीं दासीभूतसमस्तदेववनितां लोकैकदीपाङ्कुरां श्रीमन्मन्दकटाक्षलब्धविभवद्ब्रह्मेन्द्रगङ्गाधरां त्वां त्रैलोक्यकुटुम्बिनीं सरसिजां वन्दे मुकुन्दप्रियां सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मीर्जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मी च प्रसन्ना मम सर्वदा। नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि। चुरुबिडियु पत्रिकैಯಲ್ಲಿ ತಗೊಳ್ಳಿ। श्री सत्यनारायण स्वामी प्राण प्रतिष्ठापन महामंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजुस्सामाथर्वाणि छन्दांसि प्राणाशक्तिः परमा देवता ह्रां बीजं ह्रीं शक्तिः ह्रूं कीलकम् आवाहित लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामी प्राण प्रतिष्ठापन सिद्ध्यर्थ जपे विनियोगः ह्रां अंगुष्ठाभ्यां नमः ह्रीं तर्जनीभ्यां नमः ह्रूं मध्यमाभ्यां नमः ह्रैं अनामिकाभ्यां नमः ह्रौं कनिष्ठिकाभ्यां नमः ह्रः करतलकरपृष्ठाभ्यां नमः ह्रां हृदयाय नमः ह्रीं हृदयद्वाः ह्रौं शिखायै वषट् ह्रैं कवचाय हुं ह्रौं नेत्रत्रयाय वौषट् ह्रः अस्त्राय पठ भूर्भुवस्वरोमिति दिग्बन्धः। अथ ध्यानम् ಇಲ್ಲಿ ಮುಟ್ಟಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನೀವು ಮುಟ್ಟಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನೀವು ಅವ್ರನ್ನ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. अत्र आवाहितो भव स्थापितो भव सन्निहितो भव सनिरुद्धो भव अवकुण्ठितो भव सर्वाभीष्टफलप्रदो भव प्रसीद प्रसीद। आवाहित लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामी प्राणप्रतिष्ठापन मुहूर्तस्य मुहूर्तो अस्तित्यन गृह्णन्तु सुमुहूर्तोऽस्तु। ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि आवाहयामि आसनं समर्पयामि पादारविन्दयोः पाद्यं पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यमर्घ्यं समर्पयामि मुखे आचमनं समर्पयामि स्नानम्। ओम आपो हिट्ठामयो भुवत्तान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे यो वश्यवतमो रसस्तस्य भाजयते हनः उयतीरिव मातरः तस्मा अरङ्गमामवो यस्य क्षयाय जिन्मथा आपो जनयथा जनः। लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानानन्तरे क्षीरोदकेन स्नपयिष्ये। ओम
आप्यायस्व समेतु ते विश्वदः सोमवृष्णियम् भवावाजस्व सङ्गथे अप्सु मे सोमो अब्रवीदन्तरविश्वानि भेषजा अग्निञ्च विश्वशम्भुवमापच्च विश्वभेषजीः गौरीर्मिमाय सलिलानि तक्षत्येकपदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूवुषी सहस्राक्षरा परमे व्योमन् सन्देपयागुं सदवयन्तमाजा संवृष्णियान्यभिमातिशाः आप्यायमानो अमृताय सोमधे विश्रवागस्युत्तमानि धित्वा लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। क्षीरस्नानं समर्पयामि। क्षीरस्नानानन्तरे स्नपयिष्ये। ओम दधिक्रावण्णो अकारहं जिष्णो हृत्वस्य वाजिनः सुरभिनो मुखाकरत्प्रण आयोगुं ह्यतारिहत लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। दधिस्नानं समर्पयामि। दधिस्नानानन्तरे शुद्धोदकेन स्नपयिष्ये। स्नानानन्तरे आज्येन स्नपयिष्ये। ओम शुक्रमसि ज्योतिरसि तेजोसि देवो वस्सवितोत्पुनात्वच्छिद्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। घृतस्नानं समर्पयामि। घृतस्नानानन्तरे शुद्धोदकेन स्नपयिष्ये। नीरु एतावानस्य महिमा अथो ज्यायागच्छ पूरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। ओम मधुवातारतायते मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वीर्नः सन्त्वोषधीः मधुनक्तमुदोषधि मधुमत्पार्थिवगुं रजः मधुद्यौरस्तु नः पिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमागुम् अस्तु सूर्यः माध्वीर्गावो भवन्तु नः। लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। मधुस्नानं समर्पयामि। यो अधिपूरुषः सुजातो अत्यरिच्यत पश्चात् भूमिमथो पुरः यत्पुरुषेण हविः देवा यज्ञमतन्वता शुद्धोदकस्नानानन्तरे शर्करया स्नपयिष्ये। स्वादुः पवस्व दिव्याय जन्मने स्वादुरिन्द्राय सहवेतु नाम्ने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमागुम् अदाभ्यः लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। शर्करास्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानानन्तरे फलपञ्चामृतस्नानमहं करिष्ये। बृहस्पतिः प्रसूतास्थानो मुञ्चन्द्वगुंहसः लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। फलपञ्चामृतस्नानं समर्पयामि। फलपञ्चामृतस्नानानन्तरे मङ्गलनीराजनं नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च रक्षान् धारयामि। परान्दुराधरया नित्यवट्टाङ्करेहिणीम् ईश्वरीगुं सर्वभूतानां तामिहो बह्वये श्रियम् लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। गन्धोदकस्नानं समर्पयामि। गन्धोऽन्तरे हरिद्रोदकेन स्नपयिष्ये। चित्रक्षत्रचित्रतमं वयोधां चन्द्रं रयं पुरवीरं बृहन्तं चन्द्रचन्द्राभिर्गृणते यवस्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। कुङ्कुमोदकस्नानं समर्पदकस्नानानन्तरे अक्षतोदकेन स्नपयिष्ये। नेदे परायणे दोर्वारोहन्तु पुष्पिणीः हृदाच्च पुण्डरीकाणि समुद्रस्य ग्रहाय मे
लक्ष्मीनारायणाभ्यां नमः अक्षतोदकस्नानं समर्पयामि अक्षतोदकस्नानानन्तरे पत्रोदकेन स्नपयिष्ये ಒಂದೆರಡು ಪತ್ರ ಹಾಕೊಳ್ಳಿ काण्डात् प्ररोहन्ते वर्षः परे एवानो दूर्वे प्रदनु सहस्रेण शतेन च लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः पत्रोदकस्नानं समर्पयामि पत्रोदकस्नानानन्तरे पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति चन्द्रमा वा अपां पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः पुष्पोदकस्नानं समर्पयामि पुष्पोदकस्नानानन्तरे सुवर्णोदकेन स्नपयिष्यवत् तत्सुवर्णस्य हिरण्यस्य जन्म य एवं सुवर्णस्य हिरण्यस्य जन्म वेद सुवर्ण आत्मना भवति लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः सुवर्णोदकस्नानं समर्पयामि सुवर्णोदकस्नानानन्तरे नीत्या अफला अपुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पतिः प्रसूता स्थानो मुञ्चन्त्वगम्हदः नारिकेलफलोदकस्नानं समर्पयामि नारिकेलफलोदकस्नानानन्तरे शुद्धोदकेन स्नपयिष्ये इदं विष्णुर्विचक्रमे त्रयधा निदधे पदं समूढमस्य पाकं सुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोप अदाभ्यः ततो धर्माणि धारयन् विष्णोः कर्माणि पच्यत यतो व्रतानि पस्पश इन्द्रस्य युज्यः सखा तद्विष्णोः परमं पदगुं सदा पच्यन्ति सूरयः दिवीव चक्षुराततं तद्विप्रासो विपन्यवो जागृवागुं सस्समिन्धते विष्णोर्यत्परमं पदं पर्याप्त्य अनन्तरायाय सर्वस्तोमोतिरात्र उत्तममहर्भवति सर्वस्याप्त्यै सर्वस्य जित्यै सर्वमेव तेनाप्नोति सर्वं जयति नीलां देवीगुं शरणमहं प्रपद्ये सुतरसितरसे नमः गृणाहि घृतवती सवितराधिपत्यैः पयस्वतीरन्तिराशानो अस्तु ध्रुवादिशां विष्णुपत्न्यघोरास्येषाना सहसोजा मनोता बृहस्पतिर्मातरिश्वोदवायुः सन्धुवाना वाता अभिनो गृणन्तु वेष्टाम्भो दिवो धरणः पृथिव्या अस्येषाना जगतो विष्णुपत्नी महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो नीला प्रचोदयात् लक्ष्मीनारायणाभ्यां नमः अमृताभिषेको अस्तु शान्तिः पुट्टित्तुट्टिच्चास्तु स्नानं समर्पयामि स्नानांग आचमनं समर्पयामि फोटो कलशे को सेर्स हाकंगिದ್ರೆ ಹಾಕಿ ओम इमं वस्त्राणि वेवसा वसादेवो रक्षिद्र अमन्तपो असर्गाः अवादिरतमरुतानि विच्वारतेन मित्रा वरुणा सचेथ वस्त्रयुग्मं समर्पयामि यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापते सहजं पुरस्तात् आयुष्यमग्निं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः उपवीतार्थमक्षतां समर्पयामि गन्धद्वारान्दुराधर्षा नित्यपुष्टाङ्गरेहिणीं ईश्वरीगुं सर्वभूतानां ताम्यहोपक्वये श्रियं शुरश्नोम पूजा ಮಾಡಿ हरिद्राचूर्णं समर्पयामि हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः चन्दनादिमङ्गलद्रव्याणि समर्पयामि आयने ते परायणे दूर्वारोहन्तु पुष्पिणीः हृदाच्च पुण्डरीकाणि समुद्रस्य ग्रहाय मे अलङ्करणार्थे अक्षतां समर्पयामि माल्यादीनि सुगन्धीनि मारित्यादीनि च प्रभो मया कृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पमालिकां समर्पयामि पुष्पमालिकां समर्पयामि ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಆರಾಮಸಾಗಿ कुतय नमः ओं गोविंदाय नमः ओं विष्णवे नमः ओं मधुसूदनाय नमः ओं त्रिविक्रमाय नमः ओं वामनाय नमः ओं श्रीधराय नमः ओं ऋषिकेशाय नमः ओं पद्मनाभाय नमः ओं दामोदराय नमः ओं संकर्षणाय नमः ओं वासुदेवाय नमः ओं प्रद्युम्नाय नमः ओं निरुद्धाय नमः ओं पुरुषोत्तमाय नमः ओं मधोक्षजाय नमः ओं नारसिंहाय नमः ओं अच्युताय नमः ओं जनार्दनाय नमः ओं उपेन्द्राय नमः ओं हरये नमः ओं श्रीकृष्णाय नमः ओं ब्राह्मे नमः ओं माहेश्वर्यै नमः ओं कौमार्यै नमः
ओम वैष्णव्यै नमः ओम वाराह्यै नमः ओम इंद्राण्यै नमः ओम नारसिंहाय नमः ओम चामुण्डाम्बायै नमः ओम सप्तमातृकायै नमः नाम पूजां समर्पयामि अथ अंगपूजां करिष्ये ओम श्री सत्यदेवाय नमः पादौ पूजयामि ओम सत्यात्मने नमः गुरुभौ पूजयामि ओम सत्यनिधये नमः जानुनी पूजयामि ओम सत्यसंकल्पाय नमः जंघे पूजयामि ओम सत्याधीशाय नमः ऊरून् पूजयामि ओम सत्यरूपाय नमः गुह्यं पूजयामि ओम सत्यसेव्याय नमः जघनं पूजयामि ओम सत्यवर्माय नमः कटिं पूजयामि ओम सत्योदराय नमः उदरं पूजयामि ओम सत्यधराय नमः हृदयं पूजयामि ओम सत्यकामाय नमः पार्श्वौ पूजयामि ओम सत्येष्माय नमः पृष्ठदेहं पूजयामि ओम सत्यपरायणाय नमः स्कन्धौ पूजयामि ओम सत्यशौर्याय नमः बाहून् पूजयामि ओम सत्यवक्षाय नमः हस्तौ पूजयामि ओम सत्यसन्तुष्टाय नमः कण्ठं पूजयामि ओम सत्यदेवाय नमः वदनं पूजयामि ओम सत्याच्युताय नमः नासिकां पूजयामि ओम सत्यशर्माय नमः श्रोत्रे पूजयामि ओम सत्यपूर्णाय नमः नेत्राणि पूजयामि ओम सत्यौषधाय नमः भ्रो पूजयामि ओम सत्यानन्दाय नमः भ्रूमध्यं पूजयामि ओम सत्यवपुषे नमः ललाटं पूजयामि ओम सत्यग्रहरूपिणे नमः शिरः पूजयामि श्री सत्यनारायण स्वामिने नमः सर्वांगानि पूजयामि अथ पुष्पपूजां करिष्ये ओम श्री सत्यदेवाय नमः करवीरपुष्पं समर्पयामि ओम सत्यात्मने नमः जाजे पुष्पं समर्पयामि ओम सत्यनिधये नमः चम्पकापुष्पं समर्पयामि ओम सत्यसंकल्पाय नमः कुकुलपुष्पं समर्पयामि ओम सत्याधिपाय नमः शतपत्रपुष्पं समर्पयामि ओम सत्यरूपाय नमः कल्हारपुष्पं समर्पयामि ओम सत्यसेव्याय नमः सेवन्तिकापुष्पं समर्पयामि ओम सत्यवर्माय नमः मल्लिकापुष्पं समर्पयामि ओम सत्योदराय नमः इरवन्तिकापुष्पं समर्पयामि ओम सत्यधर्माय नमः गिरिकर्णिकापुष्पं समर्पयामि ओम सत्यकामाय नमः आतसी पुष्पं समर्पयामि ओम सत्येष्माय नमः पारिजातपुष्पं समर्पयामि ओम सत्यनारायणाय नमः पुण्डाकपुष्पं समर्पयामि ओम सत्यशान्ताय नमः कुन्दपुष्पं समर्पयामि ओम सत्यक्षयाय नमः मारुतिपुष्पं समर्पयामि ओम सत्यसन्तुष्टाय नमः केतकीपुष्पं समर्पयामि ओम सत्यदक्षाय नमः मन्दारपुष्पं समर्पयामि ओम सत्याच्युताय नमः पाटलीपुष्पं समर्पयामि ओम सत्यधर्माय नमः शोकपुष्पं समर्पयामि ओम सत्यपूर्णाय नमः भोगपुष्पं समर्पयामि ओम सत्यौषधाय नमः दाडिमीपुष्पं समर्पयामि ओम सत्यानन्दाय नमः देवदारुपुष्पं समर्पयामि ओम सत्यवपुषे नमः सुगन्धराजपुष्पं समर्पयामि ओम सत्यग्रहरूपिणे नमः कमलपुष्पं समर्पयामि श्री सत्यनारायण स्वामिने नमः नानाविधपुष्पाणि समर्पयामि अथ पत्रपूजां करिष्ये नमः तुलसी पत्रं समर्पयामि ओम सत्यात्मने नमः जाजे पत्रं समर्पयामि ओम सत्यविभवाय नमः चम्पकापत्रं समर्पयामि ओम सत्यसंकल्पाय नमः बिल्वपत्रं समर्पयामि ओम सत्याधीशाय नमः दोर्वायुग्मं समर्पयामि ओम सत्यरूपाय नमः सेवन्तिकापत्रं समर्पयामि ओम सत्यसेव्याय नमः मरुगपत्रं समर्पयामि ओम सत्यौषधाय नमः दवनपत्रं समर्पयामि ओम सत्योदराय नमः करवीरपत्रं समर्पयामि ओम सत्यधर्माय नमः विष्णुक्रान्तिपत्रं समर्पयामि ओम सत्यकामाय नमः माचीपत्रं समर्पयामि ओम सत्येष्माय नमः मल्लिकापत्रं समर्पयामि ओम सत्यपरायणाय नमः इरवन्तिकापत्रं समर्पयामि ओम सत्यशौर्याय नमः पामार्गपत्रं समर्पयामि ओम सत्यदक्षाय नमः पारिजातपत्रं समर्पयामि ओम सत्यसन्तुष्टाय नमः दाडिमापत्रं समर्पयामि ओम सत्यवेदाय नमः बदरीपत्रं समर्पयामि ओम सत्याच्युताय नमः देवदारुपत्रं समर्पयामि ओम सत्यवर्माय नमः शमीपत्रं समर्पयामि ओम सत्यपूर्णाय नमः चूतपत्रं समर्पयामि ओम सत्येश्वराय नमः आमलकपत्रं समर्पयामि ओम सत्यानन्दाय नमः वटपत्रं समर्पयामि ओम सत्यवपुषे नमः कमलपत्रं समर्पयामि ओम सत्यग्रहरूपिणे नमः वेणुपत्रं समर्पयामि श्री सत्यनारायण स्वामिने नमः नानाविधपत्राणि समर्पयामि अथ लक्ष्मी पूजां करिष्ये कमलायै नमः ओम सोमायै नमः ओम पद्मासनायै नमः ओम चण्डिकायै नमः ओम नघायै नमः ओम रमायै नमः ओम पीताम्बरधारिण्यै नमः ओम दिव्यगन्धानुलेपनायै नमः ओम रत्नदीप्तायै नमः ओम हरिप्रियायै नमः ओम लोकमात्रे नमः ओम दैत्यदर्पापहारिण्यै नमः ओम सुरासुरपूजितायै नमः महालक्ष्म्यै नमः लक्ष्मी पूजां समर्पयामि अथ आवरण पूजां करिष्ये ओम नारायणाय नमः ओम नराय नमः ओम अच्युताय नमः ओम आदिमध्यान्तशून्याय नमः ओम विष्णवे नमः ओम हरये नमः ओम सृष्टिस्थितिसंहारकाय नमः ओम दामोदराय नमः लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः प्रथमा
प्रथमावरणपूजां समर्पयामि अथ द्वितीयावरणपूजां करिष्ये ओम ऋग्वेदाय नमः ओम यजुर्वेदाय नमः ओम सामवेदाय नमः ओम अथर्वणवेदाय नमः ओम सूर्यमंडलाय नमः ओम सोममंडलाय नमः ओम वह्निमंडलाय नमः लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः द्वितीयावरणपूजां समर्पयामि अथ तृतीयावरणपूजां करिष्ये ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अधोक्षजाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः ओम हरये नमः ओम श्रीकृष्णाय नमः लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः तृतीयावरणपूजां समर्पयामि अथ चतुर्थावरणपूजां करिष्ये ओम सूर्याय नमः ओम सोमाय नमः ओम अंगारकाय नमः ओम बुधाय नमः ओम बृहस्पतये नमः ओम भार्गवाय नमः ओम शनैश्चराय नमः ओम राहवे नमः ओम केतवे नमः ओम मृत्युंजयाय नमः ओम इंद्राय नमः ओम अग्नये नमः लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः चतुर्थावरणपूजां समर्पयामि अथ पंचमावरणपूजां करिष्ये ओम इंद्राय नमः ओम अग्नये नमः ओम यमाय नमः ओम निरृतये नमः ओम वरुणाय नमः ओम वायवे नमः ओम कुबेराय नमः ओम ईशानाय नमः लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः पंचमावरणपूजां समर्पयामि अथ षष्ठावरणपूजां करिष्ये ओम मेघाय नमः ओम वृषभाय नमः ओम मिथुनाय नमः ओम कर्काटकाय नमः ओम सिंहाय नमः ओम कन्याय नमः ओम तुलाय नमः ओम वृश्चिकाय नमः ओम धनुषे नमः ओम मकराय नमः ओम कुंभाय नमः ओम मीनाय नमः लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः षष्ठावरणपूजां समर्पयामि अथ सप्तमावरणपूजां करिष्ये ओम ब्राह्मे नमः ओम माहेश्वर्यै नमः ओम कौमार्यै नमः ओम वैष्णव्यै नमः ओम वाराह्यै नमः ओम इंद्राण्ये नमः ओम नारसिंहाय नमः ओम चामुण्डाम्बायै नमः ओम सप्तमातृकायै नमः लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः सप्तमावरणपूजां समर्पयामि अथ अष्टमावरणपूजां करिष्ये ओम मत्स्याय नमः ओम कूर्माय नमः ओम वराहाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम वामनाय नमः ओम परशुरामाय नमः ओम श्रीरामाय नमः ओम श्रीकृष्णाय नमः ओम बौद्धाय नमः ओम कल्किने नमः लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः आवरणपूजां समर्पयामि अथ अष्टोत्तरशतनामपूजां करिष्ये अद्य मया पूर्वोच्चरित एवं गुणविशेषणविशिष्टायाम् अस्यां शुभतिथौ अस्य यजमानस्य नक्षत्र सिंहराशि मखानक्षत्रे सिंहराशौ जातस्य मादेश नामधेयस्य धर्मकान्तायाः पुष्यानक्षत्रे कर्काटकराशौ जातायाः हेमलता नाम्याः अस्य कुमारस्य विशाखानक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य तनुज नामधेयस्य आवयोः कुटुम्बयोः क्षेमस्थैर्य बन्धुवर्गाणां मित्रवर्गाणां क्षेमस्थैर्य विजय वीर्याभय आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं धर्मादि चतुर्विध फलपुरुषार्थ सिद्ध्यार्थं सन्मंगलावाप्त्यर्थं विशेषेण लक्ष्मीनारायण प्रसाद सिद्धार्थं लक्ष्मीनारायण प्रीत्यर्थं अष्टोत्तर शतनाम पूजां करिष्ये वनदेव पूजा ಮಾಡ್ತಾ ಬನ್ನಿ ओम श्री सत्यदेवाय नमः ओम सत्यात्मने नमः ओम सत्यभूताय नमः ओम सत्यपुरुषाय नमः ओम सत्यनाथाय नमः ओम सत्यसाक्षिणे नमः ओम सत्ययोगाय नमः ओम सत्यज्ञानाय नमः ओम सत्यज्ञानप्रियाय नमः ओम सत्यनिधये नमः ओम सत्यसंभवाय नमः ओम सत्यप्रभवे नमः ओम सत्येश्वराय नमः ओम सत्यकर्मणे नमः ओम सत्यपवित्राय नमः ओम सत्यमंगलाय नमः ओम सत्यगर्भाय नमः ओम सत्यप्रजापतये नमः ओम सत्यविक्रमाय नमः ओम सत्यसिद्धाय नमः ओम सत्याच्युताय नमः ओम सत्यवीराय नमः ओम सत्यबोधाय नमः ओम सत्यधर्माय नमः ओम सत्याग्रजाय नमः ओम सत्यसंतुष्टाय नमः ओम सत्यवराहाय नमः ओम सत्यपूर्णाय नमः ओम सत्यपरायणाय नमः ओम सत्यपूर्णाय नमः ओम सत्यौषधाय नमः ओम सत्यशाश्वताय नमः ओम सत्यप्रवर्धनाय नमः ओम सत्यविभवे नमः ओम सत्यज्येष्ठाय नमः ओम सत्यश्रेष्ठाय
सत्यश्रेष्ठाय नमः ओम सत्यविक्रमिणे नमः ओम सत्यधन्विने नमः ओम सत्यमेधाय नमः ओम सत्याधीशाय नमः ओम सत्यधन्विने नमः ओम सत्यकृतवे नमः ओम सत्यकलाय नमः ओम सत्यवत्सराय नमः ओम सत्यवसवे नमः ओम सत्यमोघाय नमः ओम सत्यरुद्राय नमः ओम सत्यब्रह्मणे नमः ओम सत्यामृताय नमः ओम सत्यवेदांगाय नमः ओम सत्यचतुरात्मने नमः ओम सत्यलोके नमः ओम सत्यशुचये नमः ओम सत्याच्युताय नमः ओम सत्येन्द्राय नमः ओम सत्यशंकराय नमः ओम सत्यस्वर्गाय नमः ओम सत्यनियमाय नमः ओम सत्यवेदाय नमः ओम सत्यवेद्याय नमः ओम सत्यपीयूषाय नमः ओम सत्यमायाय नमः ओम सत्यमहिमाय नमः ओम सत्यसुरानंदाय नमः ओम सत्यसागराय नमः ओम सत्यतपसे नमः ओम सत्यसिंहाय नमः ओम सत्यमृगाय नमः ओम सत्यलोकपालकाय नमः ओम सत्यस्थिताय नमः ओम सत्यौषधाय नमः ओम सत्यदिक्पालकाय नमः ओम सत्यधनुर्धराय नमः ओम सत्याम्बुजाय नमः ओम सत्यकाव्याय नमः ओम सत्यगुरवे नमः ओम सत्यन्यायाय नमः ओम सत्यसाक्षिणे नमः ओम सत्ययोगाय नमः ओम सत्य संवृताय नमः ओम सत्य संप्रदाय नमः ओम सत्यवह्नये नमः ओम सत्यवायवे नमः ओम सत्यशेखराय नमः ओम सत्यानंदाय नमः ओम सत्याधिराजाय नमः ओम सत्यश्रीपादाय नमः ओम सत्यगुह्याय नमः ओम सत्योदराय नमः ओम सत्यहृदयाय नमः ओम सत्यकमलाय नमः ओम सत्यनाराय नमः ओम सत्यवत्सलाय नमः ओम सत्यहस्ताय नमः ओम सत्यबाहवे नमः ओम सत्यमुखाय नमः ओम सत्यदंष्ट्राय नमः ओम सत्यनासिकाय नमः ओम सत्यश्रोत्राय नमः ओम सत्यजगृहे नमः ओम सत्यहृदये नमः ओम सत्यमुकुटाय नमः ओम सत्याभरणाय नमः ओम सत्यायुधाय नमः ओम सत्यश्रीवल्लभाय नमः ओम सत्यपुष्कराय नमः ओम सत्यदृढाय नमः ओम सत्यभामावतारकाय नमः ओम सत्यग्रहरूपिणे नमः ओम श्री सत्यप्रहरणायुधाय नमः श्री सत्यनारायण स्वामिने नमः अष्टोत्तरशतनाम पूजां समर्पयामि अथ लक्ष्मी अष्टोत्तरशतनाम पूजां करिष्ये स्वर्गस्थितलयेश्वरीं नमामि ललिता नित्यां महात्रिपुरसुन्दरीं पाशाङ्कुशेक्षुकोदण्डा प्रसूनविशिखां स्मरेत् उद्युत्कोटिरविः प्रख्या महात्रिपुरसुन्दरीं ॐ ऐं ह्रीं श्रीं ॐ प्रकृत्यै नमः ॐ विकृत्यै नमः ॐ विद्यायै नमः ॐ सर्वभूतहितप्रदायै नमः ॐ श्रद्धायै नमः ॐ विभूत्यै नमः ॐ सुरभ्यै नमः ॐ परमात्मिकायै नमः ॐ वाचै नमः ॐ पद्मलयायै नमः ॐ पद्मायै नमः ॐ शुचये नमः ॐ स्वाहायै नमः ओम स्वधायै नमः ओम सुधायै नमः ओम धन्यायै नमः ओम हिरण्मयै नमः ओम लक्ष्म्यै नमः ओम नित्यभट्टायै नमः ओम विभावद्यै नमः ओम आदित्यै नमः ओम दित्यै नमः ओम दीप्तायै नमः ओम वसुधायै नमः ओम वसुधारिणे नमः ओम कमलायै नमः ओम कान्तायै नमः ओम कामाक्षयै नमः ओम कामरसम्भवायै नमः ओम अनुग्रहप्रदायै नमः ओम बुद्धये नमः ओम अनघायै नमः ओम हरिवल्लभायै नमः ओम अशोकायै नमः ओम हृदायै नमः ओम दीप्तायै नमः ओम लोकशोकविनाशिन्यै नमः ओम धर्मनिलयायै नमः ओम करुणायै नमः ओम लोकमात्रे नमः ओम पद्मप्रियायै नमः ओम पद्महस्तायै नमः ओम पद्माक्षयै नमः ओम पद्मसौन्दर्यै नमः ओम पद्मोद्भवायै नमः ओम पद्ममुख्यै नमः ओम पद्मनाभप्रियायै नमः ओम रमायै नमः ओम पद्ममालाधरायै नमः ओम देव्यै नमः ओम पद्मिन्यै नमः ओम पद्मगन्धिन्यै नमः ओम पुण्यगन्धायै नमः ओम सुप्रसन्नायै नमः ओम प्रसादाभिमुख्यै नमः ओम प्रभायै नमः ओम चंद्रवदनायै नमः ओम चंद्रसहोदर्यै नमः ओम चतुर्भुजायै नमः ओम चंद्ररूपायै नमः ओम इंदिरायै नमः ओम इंदुशीतलायै नमः ओम आह्लादजनन्यै नमः ओम शिवायै नमः ओम शिवगद्यै नमः ओम पुट्यै नमः ओम शिवायै नमः ओम शिवगद्यै नमः ओम सत्यै नमः ओम विमलायै नमः ओम विश्वजनन्यै नमः ओम तुष्ट्यै नमः ओम दारिद्र्यनाशिन्यै नमः ओम प्रीतपुष्करण्यै नमः ओम शान्तायै नमः ओम युक्तमाल्याम्बरायै नमः ओम श्रेयै नमः ओम भास्कर्यै नमः ओम बिल्वनिलयायै नमः ओम वरारोहायै नमः ओम यशस्विन्यै नमः ओम वसुन्धरायै नमः ओम उदारांगायै नमः ओम हरिण्यै नमः ओम हेममालिन्यै नमः ओम धनधान्यगद्यै नमः ओम सिद्धये नमः ओम स्त्रैण्यसौम्यायै नमः ओम शुभप्रदायै नमः ओम नृपवेश्वदानन्दायै नमः ओम वरलक्ष्म्यै नमः ओम वसुप्रदायै नमः ओम शुभायै नमः ओम हिरण्यप्राकारायै नमः ओम समुद्रतनयायै नमः ओम जयायै नमः ओम मंगलायै नमः ओम विष्णुवक्षस्थलस्थितायै नमः ओम विष्णुपत्न्यै नमः ओम प्रसन्नाक्षयै नमः ओम नारायणसमाश्रितायै नमः ओम दारिद्र्यध्वंसिन्यै नमः ओम देव्यै नमः ओम सर्वोपद्रवहारिण्यै नमः ओम नवदुर्गायै नमः ओम महाकाल्यै नमः ओम ब्रह्म विष्णु शिवात्मिकायै नमः ओम त्रिकालज्ञानसम्पन्नायै नमः ओम भुवनेश्वर्यै नमः
महालक्ष्म्यै नमः अष्टोत्तरशतनामपूजां समर्पयामि नानाविधपरिमलपत्रपुष्पाणि समर्पयामि धूपाम् ग्रहयामि धूपदीपानन्तरम् आचमनं समर्पयामि आचमन्यानन्तरे परिमलपत्रपुष्पाणि समर्पयामि नैवेद्यार्थे यथा भागः भूर्भुवस्सुवः सत्यं त्वरतेन प्रहिञ्चामि कामधेनुं स्मरामि अमृतमस्तु अमृतो वत्तर नमसे मुखे प्रथमायुक्तं नामबल्ले दडेर्युतं चूर्णकर्पूरसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यतां मुखे फलताम्बूलं समर्पयामि हिरण्यगर्भाय नमः सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि सर्वोपचारपूजां स्वामिने नमः वेदोक्तमंगल नीराजन दीपं ग्रहयामि नीराजनान्तरे मध्याचमनं समर्पयामि आचमन्यानन्तरे परिमलपत्रपुष्पाणि समर्पयामि रक्षान् धारयामि रूपाय वै नमो नमः नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः वेदोक्तमन्त्रपुष्पं समर्पयामि नमस्कारां समर्पयामि प्रार्थयामि नमस्करोमि प्रार्थನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಹೇಳಿ ಋಣ ರೋಗಾದಿ क्षुतु अपमृत्यवः भयशोक मनस्ताप नश्यन्तु मम सर्वदा मनसा भेट प्रार्थनां समर्पयामि अर्घ्यम् और कई नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् लक्ष्मीनारायणाभ्यां नमः प्रसन्नार्घ्यं समर्पयामि अनया पूजया सपरिवार श्री लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामी प्रीयताम् अल्लिय तट्टेलक्के हाकि ಹೇಳಿ ಅದ್ಯಮಯ पूर्वोच्चरित एवं गुण विशेषण विशिष्टायाम् अस्यां शुभतिथौ अनेन मया आचरित लक्ष्मीनारायण पूजा सांगत फल सिद्ध्यर्थं लक्ष्मीनारायण स्वरूपाय ब्राह्मणाय वायन दानं करिष्ये और कई नीर ಎರಡು ಕಾಯಿ ಮೇಲೂ ನೀರು ಬಿಟ್ಬಿಡಿ ओम देवस्यत्वासवितु प्रसवे अश्विनोर्बाहुभ्याम् ओष्णो हस्ताभ्यां प्रतिगृह्णामि प्रतिगृह्णातु शतमानं भवति शतायुः पुरुषः शतेन्द्रिय आयुष्येवेन्द्रियै प्रतिष्ठति सुमङ्गलीरियं वधूरिमाकुं समेत पश्यता सौभाग्यमस्यै दत्त्वा याथास्तं विपरेतन उत्तरोत्तराभिवृद्धिरस्तु मङ्गलानि भवन्तु धरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् व्यासं वसिष्ठनप्तारं शक्तेः पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वन्दे शुकतातन्तपोनिधिं व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः प्रथमोऽध्यायः वन्दनेऽध्याय
ಸೂತೋವಾಚ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಹೇಳುವರು, ನೈಮಿಷಾರಣ್ಯದಲ್ಲಿ ವಾಸಿಗಳಾದ ಶೌನಕಾದಿ ಸಮಸ್ತ ಋಷಿಗಳು ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಪುರಾಣ ಪುರುಷನಾದ ಸೂತ ಮಹರ್ಷಿಯನ್ನು ಕೇಳಿದರು. ಎಲೈ ಮುನಿವರ್ಯನೇ, ಯಾವ ವ್ರತಾಚರಣೆಯಿಂದ ಅಥವಾ ಯಾವ ತಪಸ್ಸಿನಿಂದ ನಮ್ಮ ಅಭೀಷ್ಟವನ್ನು ಹೊಂದಬಹುದು? ಆ ವಿಷಯವನ್ನು ಕೇಳಲು ಅಪೇಕ್ಷೆ ಉಂಟಾಗಿದೆ, ಕೃಪೆಯಿಂದ ಹೇಳು ಎಂದರು. ಆಗ ಸೂತರು ನುಡಿಯುವರು, ಎಲೈ ಮುನಿಗಳೀರ ಕೇಳಿರಿ. ಭಗವಂತನಾದ ಶ್ರೀಮನ್ ನಾರಾಯಣನು ನಾರದನಿಂದ ಇದೇ ರೀತಿ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಕೇಳಲ್ಪಟ್ಟವನಾಗಿ ನಾರದನಿಗೆ ಯಾವುದನ್ನು ಹೇಳಿದನೋ ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಹಾಗೆಯೇ ನುಡಿಯುತ್ತೇನೆ ಕೇಳಿರಿ. ನಾರದನು ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಲೋಕಕ್ಕೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಬೇಕೆಂಬ ಬಯಕೆಯಿಂದ ಭೂಲೋಕವನ್ನು ಸುತ್ತುತ್ತಾ ಬಂದನು. ಇಲ್ಲಿ ನಾನಾ ವಿಧವಾದ ಯೋನಿಗಳಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಂತಹ ತಮ್ಮ ಪೂರ್ವಾರ್ಜಿತ ಕರ್ಮದ ಫಲಗಳಿಂದ ಕಷ್ಟಪಡುತ್ತಿರುವ ಪ್ರಜೆಗಳನ್ನು ನೋಡಿ ಈ ದುಃಖದ ಪರಿಹಾರವು ಯಾವ ರೀತಿಯಿಂದ ಸರಿಹೋಗುವುದೋ ಎಂಬುದಾಗಿ ಚಿಂತಿಸುತ್ತಾ ವೈಕುಂಠವನ್ನು ಸೇರಿದನು. ಅಲ್ಲಿ ಶುಭ್ರವರ್ಣದಿಂದ ಮತ್ತು ಶಂಖ ಚಕ್ರ ಪದ್ಮಮಾಲೆಗಳಿಂದ ಕೂಡಿರುವ ಕಮಲಾಪತಿಯನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದನು. ಅನಂತವಾದ ಪರಾಕ್ರಮವುಳ್ಳಂಥ, ಮನಸ್ಸಿಗೆ ಅಗೋಚರವಾದಂಥ, ಆದಿಯೂ ಅಂತ್ಯವೂ ಇಲ್ಲದ ಗುಣಸ್ವರೂಪನಾದ, ಎಲ್ಲರ ಸಂಕಟವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸುವಂಥ ಸ್ವಾಮಿಯ ನಿನಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ಹೀಗೆ ನಾರದನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುವುದನ್ನು ಕೇಳಿ ನಾರಾಯಣನು ಹೇಳಿದನು, ಎಲೈ ನಾರದನೇ, ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿರುವುದೇನು ಅದನ್ನು ಹೇಳಿದರೆ ನಿನಗೆ ತಕ್ಕ ಸಮಾಧಾನವನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಎಂದನು. ಅದಕ್ಕೆ ನಾರದರು ನುಡಿಯುವರು, ಎಲೈ ಭಕ್ತವತ್ಸಲನೆ, ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಕಾರವಾದ ಯೋನಿಗಳಲ್ಲಿ ಜನಿಸಿದಂಥ ಮಾನವರು ಪಾಪ ಕರ್ಮಗಳಿಂದ ನರಳುತ್ತಿರುವರು. ಈ ಕಷ್ಟವನ್ನು ಸುಲಭದ ಉಪಾಯದಿಂದ ಪರಿಹಾರವಾಗುವಂತೆ ಹೇಳು ಎಂದರು. ಅದಕ್ಕೆ ನಾರಾಯಣನು, ಎಲೈ ಬಾಲಕನೇ, ಪ್ರಪಂಚಾನುಗ್ರಹ ಕಾಂಕ್ಷೆಯುಳ್ಳ ನೀನು ಚೆನ್ನಾಗಿಯೇ ಕೇಳಿದೆ. ಯಾವ ಕರ್ಮವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಮನುಷ್ಯನು ಅಜ್ಞಾನದಿಂದ ವಿಮುಕ್ತನಾಗುವನೋ ಅಂತಹ ರಹಸ್ಯವನ್ನೇ ಹೇಳುತ್ತೇನೆ ಕೇಳು. ಮೂರು ಲೋಕಗಳಲ್ಲಿಯೂ ದುರ್ಲಭವಾದ ಅತಿ ಪುಣ್ಯಕರವಾದ ಒಂದಾನೊಂದು ವ್ರತವುಂಟು, ಅದನ್ನು ಹೇಳುವೆನು. ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪವೂ ಲೋಪವಿಲ್ಲದೆ ವಿದ್ಯುಕ್ತವಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಸುಖವನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆಯುವರು ಎಂಬ ಭಗವದ್ವಾಕ್ಯವನ್ನು ಆಲಿಸಿ ನಾರದನು ಇಂತೆಂದನು, ಎಲೈ ಜಗದೊಡೆಯನೇ, ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಫಲವೇನು? ಇದನ್ನು ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು? ಇದರ ವಿಧಾನ ಎಂತಹುದು? ಮೊದಲು ಯಾರಿಂದ ಆಚರಿಸಲ್ಪಟ್ಟಿತು? ಆ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸು ಎಂದನು. ಅದಕ್ಕೆ ಆಗ ಭಗವಂತನು ಹೇಳುವನು, ಈ ವ್ರತವು ದುಃಖ ಶೋಕಾದಿಗಳನ್ನು ನಾಶ ಮಾಡಿ ಧನ ಧಾನ್ಯ ಸಕಲವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವುದು ಮತ್ತು ಸೌಭಾಗ್ಯವನ್ನುಂಟು ಮಾಡುವುದು. ಯಾವ ದಿವಸ ಮಾಡಬೇಕೆಂಬ ಅಪೇಕ್ಷೆ ಉಂಟಾಗುತ್ತದೆಯೋ ಆ ದಿನವೇ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲದಲ್ಲೂ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಬಹುದು. ಎಲ್ಲ ಬಂಧು ಸಮೂಹದಿಂದಲೂ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಹಾಗೆ ಪಾಲು ಪಂಚಭಕ್ಷಗಳನ್ನು, ಬಾಳೆಹಣ್ಣು, ತುಪ್ಪ, ಹಾಲು, ರವೆ, ಸಕ್ಕರೆ, ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲದಿದ್ದವರು ಬೆಲ್ಲ ಸಕ್ಕರೆಯಿಂದ ಮಿಶ್ರವಾದ ಅಕ್ಕಿ ಹಿಟ್ಟಿನ ತಂಬಿಟ್ಟನ್ನು ಸೇರಿಸಿ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಫಲ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣೆಯನ್ನು ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಬೇಕು. ಬಳಿಕ ಎಲ್ಲರಿಗೂ ಭೋಜನವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ತಾವು ಮಾಡಬೇಕು. ಈ ರೀತಿ ವ್ರತವನ್ನು ನದಿ ತೀರ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಿ ತನ್ನ ಮನೆಗೆ ದೇವರನ್ನು ಧ್ಯಾನಿಸುತ್ತಾ ಬರಬೇಕು. ಹೀಗೆ ವ್ರತವನ್ನು 4 ವರ್ಷ ಮಾಡಿ ಆದಿಯಲ್ಲಾಗಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಾಗಲಿ ಅಂತ್ಯದಲ್ಲಾಗಲಿ ಉದ್ಯಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಹೀಗೆ ಮಾಡಿದರೆ ಪೂರ್ಣ ಫಲ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುವುದು ಮತ್ತು ಖಂಡಿತವಾಗಿ ಅಭೀಷ್ಟವನ್ನು ಹೊಂದಬಹುದು. ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತಲೂ ಸುಲಭ ಉಪಾಯವು ಇಲ್ಲವೆಂದು ನಾರಾಯಣನು ನಾರದನಿಗೆ ಹೇಳಿದ. ಸ್ಕಾಂದ ಪುರಾಣದ ರೇವಾಖಂಡದ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತದ 1ನೇ ಅಧ್ಯಾಯವು ಸಂಪೂರ್ಣವಾದುದು. ಸತ್ಯ ಸ್ವಂತು ಯಜಮಾನಸ್ಯ ಕಾಮ ಕಟ್ಟಿ ಪ್ರೋಕ್ಷ ಪರಿಹಿಜ್ಯ ಕಾಮಧೇನುಂ ಸ್ಮರಾಮಿ ಅಲ್ಲಾಕ್ಬಿಡಿ. ಕಾಮಧೇನುಂ ಸ್ಮರಾಮಿ ಅಮೃತಮಸ್ತು ಅಮೃತೋಪಸ್ತರಣಮಸೇ ಸ್ವಾಹ. ಪ್ರಾಣಾಪಾನ ವ್ಯಾನೋದಾನ ನೀರಾಜನ ದೀಪಂದ್ರಹಯಾಮಿ ರಕ್ಷಾನ್ ಧಾರಯಾಮಿ. 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ. 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ. ಸೂತರು ಹೇಳುವರು, ಎಲೈ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಯೇ,
ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ನೀನು ಕೇಳಿದಂತೆ ಈ ವ್ರತವು ಯಾರಿಂದ ಆಚರಿಸಲ್ಪಟ್ಟಿತೋ ಎಂಬ ವಿಷಯವನ್ನು ಹೇಳುವೆನು. ಕಾಶಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ದರಿದ್ರನಾದ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿದ್ದನು. ಅವನು ಪ್ರತಿ ದಿನವೂ ಹಸಿವು ಬಾಯಾರಿಕೆಯಿಂದ ಬಾಧಿತನಾಗಿ ಸುತ್ತುತ್ತಲಿದ್ದನು. ಬ್ರಾಹ್ಮಣರಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯುಳ್ಳ ನಾರಾಯಣನು ವೃದ್ಧ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ವೇಷವನ್ನು ಧರಿಸಿ ಬಂದು ದುಃಖಿತನಾದ ಬ್ರಾಹ್ಮಣನನ್ನು ಕಂಡು ದಯೆಯಿಂದ ಕೇಳಿದನು. ಎಲೈ ಬ್ರಾಹ್ಮಣನೇ, ಪ್ರತಿದಿನವೂ ಏತಕ್ಕಾಗಿ ಹೀಗೆ ಸುತ್ತುತ್ತಿರುವೆ ಹೇಳು ಎಂದನು. ಅದಕ್ಕೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನು, ನಾನು ಅತಿ ದರಿದ್ರನು, ಭಿಕ್ಷಾರ್ಥವಾಗಿ ಹೀಗೆ ಸುತ್ತುತ್ತಿರುವೆ. ಈ ದಾರಿದ್ರ್ಯ ಹರಣದ ಉಪಾಯವು ನಿನಗೆ ತಿಳಿದಿದ್ದರೆ ಹೇಳು ಎಂದನು. ಅದಕ್ಕೆ ವೃದ್ಧ ಬ್ರಾಹ್ಮಣನಾದ ಭಗವಂತನು ಹೇಳುವನು, ಎಲೈ ಬ್ರಾಹ್ಮಣನೇ, ಸತ್ಯನಾರಾಯಣನೆಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ವಿಷ್ಣುವು ಕೋರಿದ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನೆಲ್ಲ ಕೊಡುವವನು. ನೀನು ಅವನ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡು ಎಂದು ಅದರ ವಿಧಾನವನ್ನು ತಿಳಿಸಿ ಅಂತರ್ಧಾನನಾದನು. ಅನಂತರ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಕೇಳಲ್ಪಟ್ಟ ಪ್ರಕಾರ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ಚಿಂತಿಸುತ್ತಾ ರಾತ್ರಿಯೆಲ್ಲ ನಿದ್ದೆ ಕೂಡ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಮಾರನೇ ದಿನ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆಂದು ಆಲೋಚನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಭಿಕ್ಷಾರ್ಥವಾಗಿ ಹೋದನು. ಆ ದಿನ ಬಹಳ ಹಣವನ್ನು ಹೊಂದಿದನು. ಬಳಿಕ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ವ್ರತವನ್ನು ಆಚರಿಸಿದನು. ಅನಂತರ ಈ ವ್ರತ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಸಮಸ್ತ ಸಂಪತ್ತುಳ್ಳವನಾಗಿ ಪ್ರತಿ ಮಾಸದಲ್ಲಿಯೂ ಮಾಡುತ್ತಾ ಕೊನೆಗೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಸತ್ಯಲೋಕವನ್ನು ಪಡೆದನು. ಹೀಗೆ ಯಾವ ಮನುಷ್ಯನು, ಇರೈ ನಾರದ ಮುನಿಯೇ, ಯಾವ ಮನುಷ್ಯನು ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅವನ ದುಃಖವೆಲ್ಲವೂ ನಾಶವಾಗುವುದೆಂದು ನಾರಾಯಣನು ನುಡಿದನು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ವಿಷ್ಣುವು ಮಹಾತ್ಮನಾದ ನಾರದರಿಗೋಸ್ಕರ ಹೇಳಿದ ವಿಷಯವು ನಿಮಗೆ ನನ್ನಿಂದ ಹೇಳಲ್ಪಟ್ಟಿತು. ಮತ್ತೆ ಏನು ಹೇಳಲಿ ಎಂದು ಶೌನಕಾದಿಗಳನ್ನು ಸೂತ ಮಹರ್ಷಿಗಳು ಕೇಳಲು ಅದಕ್ಕೆ ಸೂತರು ಹೇಳುವರು, ಎಲೈ ಋಷಿಗಳೇ, ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಪೂರ್ವೋಕ್ತನಾದ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ತನ್ನ ಬಂಧುಗಳ ಸಮೂಹದಿಂದ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದನು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಕಟ್ಟಿಗೆ ಮಾರುವವನು ಬಂದನು. ಅವನು ಆ ಕಟ್ಟಿಗೆ ಹೊರೆಯನ್ನು ಇಳಿಸಿ ತಾನು ವ್ರತ ಮುಗಿಯುವವರೆಗೂ ಅಲ್ಲಿಯೇ ಇದ್ದು ವ್ರತವಾದ ಬಳಿಕ ಪ್ರಸಾದವನ್ನು ತಿಂದು ನೀರನ್ನು ಕುಡಿದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತಾನು ಆ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ಆಲೋಚಿಸಿ ಕಟ್ಟಿಗೆ ಮಾರಲು ಹೋದನು. ಆ ದಿವಸ ಎಂದಿಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆದನು. ಬಳಿಕ ಸಂತೋಷದಿಂದ ಪೂಜೋಪಕರಣಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮನೆಯನ್ನು ಸೇರಿ ಮಾರನೇ ದಿನ ತನ್ನ ಬಂಧು ಮಿತ್ರರೊಂದಿಗೆ ವಿದ್ಯುಕ್ತವಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿದನು. ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ಅವನು ಎಲ್ಲಾ ಸುಖವನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಸತ್ಯಲೋಕವನ್ನು ಪಡೆದನು. ಹೀಗೆ ಶೌನಕಾದಿಗಳಿಗೆ ಸೂತ ಮಹರ್ಷಿಗಳು ಹೇಳಿದರೆಂಬಲ್ಲಿಗೆ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತಕಥೆಯ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯವು ಸಂಪೂರ್ಣವಾದದು. ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ಮಾಡಲು ಸತ್ಯ ಪೂಜಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ನಮಃ. ದ್ವಿತೀಯೋಧ್ಯಾಯ ಮಂಗಳ ನೀರಾಜನ ದೀಪಂ ದರ್ಶಯಾಮಿ ರಕ್ಷಾನ್ ಧಾರಯಾಮಿ. ಅಥ ತೃತೀಯೋಧ್ಯಾಯ. 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ. ಸೂತರು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಎಲೈ ಮುನಿಗಳೀರ, ಮತ್ತೆ ಪುನಃ ಈ ವ್ರತದ ಮಹಾತ್ಮೆಯನ್ನು ನುಡಿಯುತ್ತೇನೆ ಕೇಳಿರಿ. ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಉಲ್ಕಮುಖನೆಂಬ ರಾಜನಿದ್ದನು. ಅವನು ಧರ್ಮಿಷ್ಠನು ಮತ್ತು ಒಳ್ಳೆಯ ಬುದ್ಧಿಶಾಲಿಯೂ ಆಗಿದ್ದನು. ಪ್ರತಿ ದಿವಸವೂ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ದ್ರವ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸಂತೋಷಪಡಿಸುತ್ತಿದ್ದನು. ಒಂದು ದಿನ ಆತನ ಪತ್ನಿಯಾದ ಭದ್ರಶೀಲ ಎಂಬುವಳ ಜೊತೆ ರಾಜನು ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿದನು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವರ್ತಕನು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಹು ದ್ರವ್ಯಯುಕ್ತನಾಗಿ ಬಂದು ನಾವೆಯನ್ನು ದಡದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ರಾಜನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬಂದು ವ್ರತ ಮಾಡುತ್ತಿರುವ ರಾಜನಿಗೆ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳಿಕೊಂಡನು, ಎಲೈ ರಾಜನೇ, ನೀನು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಮಾಡುತ್ತಿರುವುದೇನು? ಎಲ್ಲವನ್ನು ನನಗೆ ಹೇಳಬೇಕು ಎನ್ನಲು ರಾಜನು ಹೇಳುತ್ತಾನೆ, ಎಲೈ ವರ್ತಕನೇ, ನಾನು ಸಕಲ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪುತ್ರರನ್ನು ಕೊಡುವ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಲಿರುವೆನು ಎಂದನು. ಆ ರಾಜನ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿದ ವರ್ತಕನು, ನನಗೂ ಸಂತಾನವಿಲ್ಲದ ಕಾರಣ ಈ ವ್ರತ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಸಂತಾನ ಉಂಟಾದರೆ ತಾನು ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತೇನೆಂದು ಸಂಕಲ್ಪಿಸಿಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಬಂದು ತನ್ನ ಹೆಂಡತಿಯಾದ ಲೀಲಾವತಿಗೆ ತಿಳಿಸಿ, ಯಾವಾಗ ನಮಗೆ ಸಂತಾನ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುವುದೋ ಆಗ ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುವೇನೆಂದು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಹರಸಿಕೊಂಡನು. ಹೀಗೆ ದಿವಸಗಳು ಕಳೆದ ನಂತರ ಲೀಲಾವತಿಯು ಗಂಡನೊಡನೆ ಸಂತೋಷದಿಂದಿರಲು
ಸ್ವಾಮಿಯ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಆ ದಿನದಿಂದಲೇ ಗರ್ಭವನ್ನು ಧರಿಸಿ 10ನೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಪುತ್ರಿಕಾ ರತ್ನವನ್ನು ಪಡೆದಳು. ಶುಕ್ಲ ಪಕ್ಷದ ಚಂದ್ರನಂತೆ ಬೆಳೆಯುತ್ತಾ ಆ ಕನ್ಯಾರತ್ನವು ಕಲಾವತಿ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ನಾಮಕರಣ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಳು. ಆಗ ಲೀಲಾವತಿಯು ಪತಿಯನ್ನು ಕಂಡು, ಎಲೈ ಸ್ವಾಮಿಯೇ, ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಸಂಕಲ್ಪಿಸಿದ್ದ ವ್ರತವನ್ನು ಏತಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಎಂದಳು. ಅದಕ್ಕೆ ವರ್ತಕನು ಅವಳ ವಿವಾಹ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾಡೋಣವೆಂದು ಸಮಾಧಾನಪಡಿಸಿ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಹೋದನು. ಈ ಕನ್ಯೆಯು ತಂದೆಯ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುತ್ತಿದ್ದಳು. ಬಳಿಕ ವಿವಾಹದ ವಯಸ್ಸಿಗೆ ಬಂದ ಮಗಳನ್ನು ಕಂಡು ತನ್ನ ಸ್ನೇಹಿತರೊಡನೆ ಆಲೋಚಿಸಿ ಧರ್ಮ ಪದ್ಧತಿಯ ಮೇರೆಗೆ ವರನನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಬರುವಂತೆ ದೂತರನ್ನು ಕಳುಹಿಸಿದನು. ಆಜ್ಞಾಪಿಸಲ್ಪಟ್ಟ ದೂತರು ಕಾಂಚನವೆಂಬ ಪಟ್ಟಣವನ್ನು ಸೇರಿ ಅಲ್ಲಿಂದ ಒಬ್ಬ ವರ್ತಕನ ಕುಮಾರನನ್ನು ಕರೆತಂದರು. ಅತಿ ಸುಂದರನಾಗಿಯೂ ಗುಣವಂತನಾಗಿಯೂ ಇರುವ ವರನನ್ನು ನೋಡಿ ಆನಂದದಿಂದ ಬಂಧುಗಳ ಸಮೂಹದಿಂದ ವಿಧಾನೋಕ್ತವಾಗಿ ಮಗಳನ್ನು ಧಾರೆ ಎರೆದು ಕೊಟ್ಟನು. ಧನಮದದಿಂದ ವರ್ತಕನಿಗೆ ಆಗಲೂ ವ್ರತದ ನೆನಪೇ ಬರಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಸ್ವಾಮಿಗೆ ಅವನಲ್ಲಿ ಕ್ರೋಧ ಉಂಟಾಯಿತು. ಬಳಿಕ ತಮ್ಮ ವೃತ್ತಿಯಾದ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ಶ್ರೀಮಂತನಾದ ಅಳಿಯನೊಡನೆ ವರ್ತಕನು ಸಮುದ್ರದ ದಡದಲ್ಲಿರುವ ರತ್ನಸಾಗರ ಎಂಬ ಪಟ್ಟಣದ ಬಳಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದನು. ಒಂದು ದಿನ ಪಟ್ಟಣದ ರಾಜನಾದ ಚಂದ್ರಕೇತುವೆಂಬ ರಾಜನ ಮನೆಗೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು. ಆ ದಿನ ಕಳ್ಳರು ರಾಜನ ದ್ರವ್ಯವನ್ನೆಲ್ಲ ಅಪಹರಿಸಿಕೊಂಡು ಓಡುತ್ತಿದ್ದರು. ಅವರ ಹಿಂದೆ ರಾಜಭಟರು ಅವರನ್ನು ಹಿಡಿಯಲು ಬರುತ್ತಿದ್ದರು. ಕಳ್ಳರು ಭಯದಿಂದ ಅಪಹರಿಸಿದ ರಾಜದ್ರವ್ಯವನ್ನು ವರ್ತಕರಿರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಓಡಿದರು. ಆಗ ರಾಜನ ದ್ರವ್ಯವಿರುವುದನ್ನು ನೋಡಿ ರಾಜಭಟರು ಈ ವರ್ತಕರೇ ಕಳ್ಳರೆಂದು ತಿಳಿದು ಆ ವರ್ತಕರನ್ನು ರಾಜದ್ರವ್ಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ರಾಜಾಜ್ಞೆಯಂತೆ ಅವರನ್ನು ಸಹಿಸಲಾರದ ಕಾರಾಗೃಹದಲ್ಲಿ ಇರಿಸಿದರು. ಅಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹಿಮೆಯಿಂದ ಇವರಾಡುವ ಮಾತುಗಳು ಯಾರಿಗೂ ಕೇಳಿಸುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ರಾಜನಿಂದ ಯಾವತ್ತು ಇವರ ದ್ರವ್ಯವೆಲ್ಲ ಗ್ರಹಿಸಲ್ಪಟ್ಟಿತೋ ಅಂದಿನಿಂದ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿಯೂ ಸಹ ದ್ರವ್ಯವೆಲ್ಲ ಕಳ್ಳರಿಂದ ಅಪಹರಿಸಲ್ಪಟ್ಟಿತು. ಅವರು ಹಸಿವು ಬಾಯಾರಿಕೆಗಳಿಂದ ಅನ್ನ ಆಹಾರವಿಲ್ಲದೆ ಮನೆ ಮನೆಗಳನ್ನು ಸುತ್ತುತ್ತಿದ್ದರು. ಒಂದು ದಿವಸ ಕಲಾವತಿಯು ಭಿಕ್ಷೆಗಾಗಿ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಗೆ ಹೋದಳು. ಅಲ್ಲಿ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅವಳು ಪೂಜೆಯಾಗುವವರೆಗೂ ಅಲ್ಲಿಯೇ ಇದ್ದು ಪ್ರಸಾದವನ್ನು ಭಕ್ಷಿಸಿ ರಾತ್ರಿಯನ್ನು ಕಳೆದು ಮನೆಗೆ ಹೋದಳು. ತಾಯಿಯು ಮಗಳನ್ನು ಕಂಡು, ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲಿದ್ದೆ, ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿರುವುದೇನು ಎಂದು ಕೇಳಿದಳು. ಆಗ ಕಲಾವತಿಯು ನಡೆದ ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳಿಸಿದಳು. ಮಗಳ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಲೀಲಾವತಿಯು ತಾನು ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿ ಬಹು ಸಂತೋಷದೊಡನೆ ಬಂಧುಗಳೊಡನೆ ಕೂಡಿ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿ, ಎಲೈ ಸ್ವಾಮಿಯೇ, ನನ್ನ ಪತಿಯು ಮತ್ತು ಅಳಿಯನು ಜಾಗ್ರತೆಯಾಗಿ ಮನೆಗೆ ಬರುವಂತೆ ಅನುಗ್ರಹಿಸು ಮತ್ತು ನನ್ನ ಪತಿ ಮತ್ತು ಅಳಿಯನ ಅಪರಾಧವನ್ನು ಮನ್ನಿಸು ಎಂಬುದಾಗಿ ಹರಿದುಕೊಂಡಳು. ಅವಳ ಮಾತಿಗೆ ಸಂತುಷ್ಟನಾದ ಸ್ವಾಮಿಯು ರಾಜನಿಗೆ ಕನಸಿನಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡು, ಎಲೈ ರಾಜನೇ, ನೀನು ಬಂಧನದಲ್ಲಿರುವ ವರ್ತಕರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡು, ಅವರು ಕಳ್ಳರಲ್ಲ. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಿನ್ನ ರಾಜ್ಯ ಧನಪುತ್ರ ಸಮೇತನಾದ ನಿನ್ನನ್ನು ನಾಶ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ಹೇಳಿ ಸ್ವಾಮಿಯು ಅಂತರ್ಧಾನನಾದನು. ಮಾರನೇ ದಿನ ರಾಜನು ಸಭಾರೂಢನಾಗಿ ತನ್ನ ಕನಸನ್ನು ತಿಳಿಸಿದನು ಮತ್ತು ಬಂಧನದಲ್ಲಿರುವ ವರ್ತಕರನ್ನು ಬೇಗ ಬಿಡುವಂತೆ ಆಜ್ಞಾಪಿಸಿದನು. ನಿಮ್ಮ ರಾಪಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನಿಮಗೆ ದೈವ ಯತ್ನದಿಂದ ದುಃಖವು ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿ ರಾಜನು ಅವರ ದ್ರವ್ಯಗಳ ಜೊತೆಗೆ ತಾನು ಸ್ವಲ್ಪ ದ್ರವ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕಳುಹಿಸಿದನು. ಎಂಬಲ್ಲಿಗೆ ಸ್ಕಾಂದ ಪುರಾಣದ ರೇವಾ ಖಂಡದ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತಕಥೆಯ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯವು ಸಂಪೂರ್ಣವಾದದು. ಸತ್ಯ ಸಂತು ಯಜಮಾನ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ತೃತೀಯೋಧ್ಯಾಯ ಮಂಗಳ ನೀರಾಜನ ದೀಪಂ ಗೃಹಯಾಮಿ ರಕ್ಷಾನ್ ಧಾರಯಾಮಿ. ಅಥ ಚತುರ್ಥೋಧ್ಯಾಯ 4ನೇ ಅಧ್ಯಾಯ. ಪುನಃ ಸೂತರು ಶೌನಕಾದಿಗಳನ್ನು ಕುರಿತು, ಎಲೈ ಋಷಿಗಳೀರ, ಅನಂತರ ವರ್ತಕನು ಅಳಿಯನೊಡನೆ ಮಂಗಳ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ತನ್ನ ಊರಿಗೆ ಹಿಂದಿರುಗಿದರು. ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿಯೇ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯು ಸನ್ಯಾಸಿ ವೇಷಧಾರಿಯಾಗಿ ಬಂದು ವರ್ತಕರನ್ನು, ನಿನ್ನ ಹಡಗಿನಲ್ಲಿರುವುದೇನು ಎಂದು ಕೇಳಿದನು.
ಧನಮದಾಂಧರಾದ ವರ್ತಕರು ಹೀಯಾಳಿಸಿ ಹಾಸ್ಯದಿಂದ ಎಲೈ ಸನ್ಯಾಸಿಯೇ, ನೀನು ಏತಕ್ಕಾಗಿ ಕೇಳುತ್ತಿದ್ದೀಯ? ಹಣವಿರುವುದೆಂಬ ಆಸೆಯಿಂದ ಅಪಹರಿಸಲು ಕೇಳುತ್ತಿದ್ದೀಯ? ನನ್ನ ಹಡಗಿನಲ್ಲಿರುವುದು ಬರೀ ಎಲೆ ಬಳ್ಳಿಗಳು, ಮತ್ತೇನೂ ಇಲ್ಲ ಎಂದರು. ಈ ರೀತಿ ನುಡಿದ ಅಸತ್ಯದ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ ಸನ್ಯಾಸಿಯು ತಥಾಸ್ತು ಎಂದು ಹೇಳಿ ಹೊರಟು ಹೋದನು. ಬಳಿಕ ವರ್ತಕನು ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿ ಸಮುದ್ರದ ದಡವನ್ನು ಸೇರಿ ನಿತ್ಯಕರ್ಮವನ್ನು ಮುಗಿಸಿ ಹಡಗನ್ನು ಹತ್ತಿದರು. ಆಗ ಅದರಲ್ಲಿ ಬರೀ ಎಲೆ ಬಳ್ಳಿಗಳನ್ನು ಕಂಡು ಮೂರ್ಛೆಯಿಂದ ಬಿದ್ದರು. ಪುನಃ ಎಚ್ಚೆತ್ತವರಾಗಿ ದ್ರವ್ಯವೆಲ್ಲ ಹೋದ್ದರಿಂದ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದು ಅಳತೊಡಗಿದರು. ಅದಕ್ಕೆ ಅಳಿಯನು ಮಾವನನ್ನು ಕಂಡು ಹೀಗೆ ಹೇಳಿದನು, ಎಲೈ ಮಾವನೇ, ಏಕೆ ದುಃಖ ಪಡುತ್ತೀಯ? ಸನ್ಯಾಸಿಯಿಂದ ಶಾಪಗೊಳ್ಳಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ಆದ್ದರಿಂದಲೇ ಹೀಗೆ ಆಯಿತು. ನಾವುಗಳು ಆ ಸನ್ಯಾಸಿಗೆ ಶರಣಾದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇಷ್ಟಾರ್ಥವು ನೆರವೇರುವುದು ಎಂದು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಸನ್ಯಾಸಿ ಇದ್ದ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ನಮ್ಮ ತಪ್ಪನ್ನು ಕ್ಷಮಿಸು ಎಂದು ನಮಸ್ಕರಿಸಿದರು. ಆಗ ಸ್ವಾಮಿಯು ಪ್ರತ್ಯಕ್ಷನಾಗಿ, ಎಲೈ ದುರ್ಬುದ್ಧಿಯೇ, ನೀನು ಧನಮದದಿಂದ ನನ್ನನ್ನು ಪೂಜಿಸದೆ ಪ್ರತಿ ಸಲವೂ ಹೀಗೆ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಒಳಗಾಗುತ್ತಿದ್ದೀಯ ಎಂಬ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ ವರ್ತಕನು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಬೇಡಿಕೊಂಡನು. ಎಲೈ ಸ್ವಾಮಿಯೇ, ಬ್ರಹ್ಮಾದಿ ಸಮಸ್ತ ದೇವತೆಗಳು ಕೂಡ ನಿನ್ನ ಆಶ್ಚರ್ಯಕರಗಳಾದ ಗುಣಗಳನ್ನು ತಿಳಿಯದೆ ಮಾಯೆಯಿಂದ ಮೋಹಿತರಾಗುವಲ್ಲಿ ಮೂಢನಾಗಿ ಮಾಯೆಯಿಂದ ನಾವು ನಿನ್ನ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಹೇಗೆ ತಿಳಿಯಲು ಸಾಧ್ಯ? ವಿದ್ಯುಕ್ತವಾಗಿ ನಿನ್ನ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುವೆನು, ನನ್ನಲ್ಲಿ ಕರುಣಿಸು, ನನ್ನ ಅಪರಾಧವನ್ನು ಮನ್ನಿಸು ಎಂದನು. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿಯು ವರ್ತಕನಿಗೆ ತಮ್ಮ ಪೂರ್ವ ಧನವನ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ನಿನ್ನ ಇಷ್ಟಾರ್ಥ ನೆರವೇರುವುದೆಂದು ಅನುಗ್ರಹಿಸಿದನು. ಮಾವನು ಮತ್ತು ಅಳಿಯನು ಸಂತೋಷದಿಂದ ದ್ರವ್ಯ ಸಮೇತರಾಗಿ ತನ್ನ ದೇಶದ ಸಮೀಪಕ್ಕೆ ಬಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಮನೆಗೆ ತಿಳಿಸಲು ಸೇವಕರನ್ನು ಕಳುಹಿಸಿದನು. ಆ ಸೇವಕರು ಬಂದು ಪತಿಯು ಮತ್ತು ಅಳಿಯನು ಬಂದ ಸಮಾಚಾರವನ್ನು ಲೀಲಾವತಿಗೆ ತಿಳಿಸಿದರು. ಆಗ ಲೀಲಾವತಿಯು ಮಗಳನ್ನು ಕಂಡು, ಎಲೈ ಮಗಳೇ, ಪತಿಗಳ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬೇಗ ಹೊರಡು ಎಂಬ ಸಂತೋಷದ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಕಲಾವತಿಯು ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ವ್ರತವನ್ನು ಮುಗಿಸಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ತಿನ್ನದೆ ಪತಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ತಾಯಿಯೊಡನೆ ಬಂದಳು. ಪ್ರಸಾದವನ್ನು ತಿನ್ನದ ಕಾರಣ ಸ್ವಾಮಿಗೆ ಕೋಪ ಬಂದು ಅವಳ ಪತಿಯನ್ನು ಹಡಗಿನಲ್ಲಿ ಕಾಣದಂತೆ ಮಾಡಿದನು. ಬಳಿಕ ಕಲಾವತಿಯು ಕಾಣದ ಪತಿಯನ್ನು ನೆನೆದು ಅಳುತ್ತಾ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದಳು. ವರ್ತಕನು ಮಗಳ ದುಃಖವನ್ನು ಕಂಡು ಯೋಚಿಸತೊಡಗಿದನು. ಇದುವರೆವಿಗೂ ಹಡಗಿನಲ್ಲಿದ್ದ ಅಳಿಯನಿಗೆ ತಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಈ ಅನಾಹುತ ಆಗಲು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹತ್ವೆಯ ಹೊರತು ಬೇರೇನೂ ಅಲ್ಲ. ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಮಹಿಮೆಯನ್ನು ತಿಳಿಯಲು ಯಾರಿಗೆ ತಾನೇ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಎಂದು ತನ್ನ ಮಗಳನ್ನು ಅಪ್ಪಿಕೊಂಡು ಅತ್ತನು. ಗಂಡನನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡ ಕಲಾವತಿಯು ಗಂಡನ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅದರ ಜೊತೆಗೆ ಸಹಗಮನ ಮಾಡಬೇಕೆಂದು ನಿಶ್ಚಯಿಸಿದಳು. ಇದನ್ನು ನೋಡುತ್ತಿದ್ದ ವರ್ತಕನು ಬಹಳ ದುಃಖದಿಂದ ತನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ದೇವರಿಗೆ ದೀರ್ಘದಂಡ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದನು. ಆಗ ದೀನ ಪರಿಪಾಲಕನಾದ ಸ್ವಾಮಿಯ ಕೃಪೆಯಿಂದ ಆಕಾಶವಾಣಿ ನುಡಿಯಿತು, ಎಲೈ ವರ್ತಕನೇ, ನಿನ್ನ ಮಗಳು ನನ್ನ ಪ್ರಸಾದ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ಅವಳ ಪತಿಯು ಅದೃಶ್ಯನಾಗಿದ್ದಾನೆ. ಈಗಲೂ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಪ್ರಸಾದ ಭಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದರೆ ಅವಳು ಪತಿಯನ್ನು ಪಡೆಯುವಳು ಎಂದು ನುಡಿಯಿತು. ತಕ್ಷಣ ಕಲಾವತಿಯು ಬಹಳ ಶೀಘ್ರದಿಂದ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಪ್ರಸಾದ ಭಕ್ಷಿಸಿ ಬಂದಳು. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಅವಳ ಪತಿಯು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೋಚರಿಸಿದನು. ಅನಂತರ ಎಲ್ಲರೂ ಮನೆಗೆ ಹಿಂದಿರುಗಿದರು. ಬಳಿಕ ವರ್ತಕನು ಪ್ರತಿ ಹುಣ್ಣಿಮೆ, ಸಂಕ್ರಾಂತಿ ಪರ್ವ ಕಾಲಗಳಲ್ಲಿ ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಸ್ವಾಮಿಯ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರನಾಗಿ ಕೊನೆಗೆ ಸತ್ಯಲೋಕವನ್ನು ಪಡೆದನು. ಹೀಗೆ ಸ್ಕಾಂದ ಪುರಾಣದ ರೇವಾಖಂಡದ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತಕಥೆಯ 4ನೇ ಅಧ್ಯಾಯವು ಸಂಪೂರ್ಣವಾದುದು. ಸತ್ಯ ಸಂತು ಯಜಮಾನಸ್ಯ ಕಾಮಧೇನುಂ ಸ್ಮರಾಮಿ. ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ. ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ. ಚತುರ್ಥೋಧ್ಯಾಯ ಮಂಗಳ ನೀರಾಜನ ದೀಪಂ ದರ್ಶಯಾಮಿ, ರಕ್ಷಾನ್ ಧಾರಯಾಮಿ. ಅಥ ಪಂಚಮೋಧ್ಯಾಯ, 5ನೇ ಅಧ್ಯಾಯ. ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಎಲೈ ಋಷಿಗಳೀರ, ನಾನು ನಿಮಗೆ 2ನೇ ಸಲ ಇನ್ನೊಂದು ಇತಿಹಾಸವನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಕೇಳಿ. ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಅಂಗಧ್ವಜನೆಂಬ ರಾಜನು ರಾಜ್ಯವನ್ನಾಳುತ್ತಿದ್ದನು. ಆ ರಾಜನು ಚೆನ್ನಾಗಿ ಪ್ರಜಾಪಾಲನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದನು.
ಅವನು ಸ್ವಾಮಿಯ ಪ್ರಸಾದ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ಬಹಳ ದುಃಖಕ್ಕೆ ಗುರಿಯಾದನು. ಒಂದು ದಿನ ರಾಜನು ಹುಲಿ, ಸಿಂಹ ಮೊದಲಾದ ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಬೇಟೆಯಾಡಲು ಅರಣ್ಯಕ್ಕೆ ಹೋದನು. ಅಲ್ಲಿ ಬೇಟೆಯನ್ನು ಮುಗಿಸಿ ತನ್ನ ನಗರದ ಸಮೀಪದ ವಟ ವೃಕ್ಷದ ಬಳಿ ಬಂದನು. ಅಲ್ಲಿ ಗೋಪಾಲಕರು ತಮ್ಮ ಬಂಧುಗಳ ಸಮೂಹದಿಂದ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅದನ್ನು ನೋಡಿದ ರಾಜನು ಗರ್ವದಿಂದ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾದರೂ ಗೋಪಾಲಕರು ಪೂಜೆಯಾದ ಬಳಿಕ ರಾಜನಿಗೆ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಹಿಂದಿರುಗಿದರು. ಆದರೆ ರಾಜನು ಆ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಆ ರಾಜನ 100 ಮಂದಿ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ದ್ರವ್ಯವೆಲ್ಲ ನಾಶ ಹೊಂದಿತು. ಆಗ ಅವನು ಈ ಸಕಲವೆಲ್ಲವೂ ಸ್ವಾಮಿಯೇ ನಷ್ಟ ಮಾಡಿದ್ದಾನೆಂದು ಆಲೋಚಿಸಿ ಪುನಃ ಗೋಪಾಲಕರಿರುವ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ದೇವರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ತಿಂದು ಗೋಪಾಲಕರ ಸಂಗಡ ಸಂತೋಷದಿಂದ ಕಾಲ ಕಳೆದನು. ಅನಂತರ ಸ್ವಾಮಿಯ ಕೃಪೆಯಿಂದ ಧನ, ಧಾನ್ಯ, ರಾಜ್ಯ, ಪುತ್ರಾದಿಗಳನ್ನು ಪಡೆದು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಬೇಕಾದ ಸುಖವನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ವೈಕುಂಠವನ್ನು ಹೊಂದಿದನು. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಯಾವ ಮನುಷ್ಯನು ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆಯೋ ಅವನ ದುಃಖಗಳು ಪರಿಹಾರವಾಗುತ್ತದೆ. ಯಾವನು ಬಂಧನದಲ್ಲಿರುತ್ತಾನೋ ಅವನು ಬಂಧನದಿಂದ ಮುಕ್ತನಾಗುತ್ತಾನೆ. ಅವರುಗಳು ಇಹಲೋಕದಲ್ಲಿ ಸುಖವನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಕೊನೆಗೆ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಇದು ಸತ್ಯವಾದ ಮಾತು. ಹೀಗೆ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಸತ್ಯದೇವರ ಪೂಜೆ ವಿಶೇಷವಾದದ್ದು. ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣನನ್ನು ಕೆಲವರು ಈಶ್ವರನೆಂದು, ಇನ್ನು ಕೆಲವರು ಕಾಲವೆಂದು, ಇನ್ನು ಕೆಲವರು ಸತ್ಯವೆಂದು ಹೇಳುವರು. ಹೀಗೆ ನಾನಾ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ರೂಪ ಧಾರಣೆ ಮಾಡಿ ಸಕಲ ಭಕ್ತರ ಸಂಕಟವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಬೇಕಾದ ಫಲವನ್ನು ಕೊಡುವಂತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಈ ವ್ರತವನ್ನು ಯಾರು ನಿತ್ಯವೂ ಪಠಣ ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅಂಥವರ ಸಮಸ್ತ ದುಃಖಗಳು ಪರಿಹಾರವಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಸತ್ಯಲೋಕವನ್ನು ಹೊಂದುತ್ತಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಸಂಶಯವೇ ಇಲ್ಲ ಎಂದು ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಶೌನಕಾದಿ ಋಷಿಗಳಿಗೆ ಕುರಿತು ಹೇಳಿದ ಸ್ಕಾಂದ ಪುರಾಣದ ರೇವಾಖಂಡದ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತ ಕಥೆಯು ಸಂಪೂರ್ಣವಾದದು. ಕಾಯೇನ ವಾಚಾ ಮನಸೇಂದ್ರಿಯೈರ್ವಾ ಬುದ್ಧ್ಯಾತ್ಮನಾ ವಾ ಪ್ರಕೃತೆ ಸ್ವಭಾವಾತ್ ಕರೋಮಿ ಯದ್ಯತ್ ಸಕಲಂ ಪರಸ್ಮೈ ನಾರಾಯಣಾಯ ಇತಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಧೂಪಂ ದರ್ಶಯಾಮಿ. ಧೂಪದೀಪಾನಂತರಂ ಆಚಮನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಆಚಮನ್ಯಾನಂತರೇ ಪರಿಮಳಪತ್ರ ಪುಷ್ಪಾಣಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ನೈವೇದ್ಯಾರ್ಥ ಯಥಾ ಭಾಗಃ. ವಿಶ್ವಾಮಿತ್ರೇ ಸವಿತಾ ದೇವತಾ ಗಾಯತ್ರೇ ಛಂದಃ ಭೂರ್ಭುವಸ್ಸುವಃ ತತ್ಯನ್ವರ್ತೇನ ಬೃಹಿಂಚಾಮಿ ಕಾಮಧೇನುಂ ಸ್ಮರಾಮಿ. ಅಮೃತಮತ್ವೋ ಅಮೃತೋ ಭಕ್ತ दक्षिणां समर्पयामि. सर्वोपचार पूजां समर्पयामि. ಹೇಳಿ. ಇದಂ ಫಲಂ ಮಯ ದೇವ ಸ್ಥಾಪಿತಂ ಪುರತಃ ತವ ತೇನ ಮೇ ಸಫಲ ಅವಾಪ್ತಿಃ ಭವೇತ್ ಜನ್ಮನಿ ಜನ್ಮನಿ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಮೇತ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ. ಪೂರ್ಣ ಫಲಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ತೋರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಇಡ್ಬೇಕು. ಈ ಕಡೆ ಸೈಡ್ ಇದು ತೋರಿಸಿ ನಾನು ಇಡ್ತೀನಿ.
ಇಲ್ಲೂ ಮಾಡಿ ಹಂಗೆ ದೇವ್ರ ಮೇಲೂ ಮಾಡಿ. ಓಂ ಸೋಮೋ ವಾಯತಸ್ಯ ರಾಜ್ಯಮಾಧತ್ತೆ ಯೋ ರಾಜಾ ಸಂರಾಜ್ಯೋ ವಾ ಸೋಮೇನ ಯಜತೆ ದೇವತು ವಾ ಮೇಧಾನಿ ಹವಿಗುಂಭಿ ಭವಂತಿ ಏತಾವಂತೋ ವೈ ದೇವಾನಾಗುಂ ಭವಾಃ ದೇವಾಸ್ಮೈ ಸವಾನ್ ಪ್ರಯಚ್ಛನ್ತಿ ಸರೇನಂ ಪುನಃಸುವಂತೆ ರಾಜ್ಯಾಯ ದೇವಸು ರಾಜಾ ಭವತಿ ಸಂಕಾಲೆ ಕಾಲ ಆಗತೇ ಬ್ರಹ್ಮವಾದಿನೋ ವದಂತಿ ಅಧ್ವರ್ಯುಸ್ಯಾತ್ ಯೋ ಯದೋ ಯಜ್ಞಂ ತದೇನಂ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಯತಿ ವಾದಾಧ್ವಾ ಅಧ್ವರ್ಯುರ್ಯಜ್ಞಂ ಪ್ರಯುಜ್ಯತೆ ದೇವಾಗಾತುರಿತೋ ಗಾತುಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಗಾತುಮಿದಸ್ಯಾಃ ಯದೇವ ಯಜ್ಞಂ ಪ್ರಯುಜ್ಯತೆ ತದೇನಂ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಯತಿ ತದದಷ್ಟದ ಪ್ರಜಯಾ ಪುರುಧರ್ಯ सपरिवार श्री लक्ष्मी समेत श्री सत्यनारायण स्वामिने नमः। वेदोक्त मंगल नीराजन दीपं दर्शयामि नीराजनान्तरे मध्ये आचमनं समर्पयामि आचमन्यानन्तरे परिमल पत्र पुष्पाणि समर्पयामि रक्षान् धारयामि। हृदगं सत्यं परं ब्रह्म पुरुषं कृष्णपिङ्गलम् ऊर्ध्वरेतं विरूपाक्षं विश्वरूपाय वै नमो नमः। राजाधिराजाय प्रसख्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। यो वेदादौ स्वर प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः। लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। वेदोक्तमन्त्रपुष्पं समर्पयामि। प्रदक्षिणे नमस्कार। तानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव त्राहि मां कृपया देव शरणागतवत्सल अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर रक्ष रक्ष जनार्दन। नमस्कारां समर्पयामि प्रार्थयामि नमस्करोमि। ಬಂದು ಈಗ ಒಳಗಡೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ರಸ್ತೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಚೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ನೀವು ಬನ್ನಿ ನೀವು ಈ ಕೌಂಡೆಲ್ಲ ಯಾವ್ರಿಗೆ ಮಾಡಿದ್ರಾ? ಸರಿ ಬನ್ನಿ ಹೇಳಿ. ಋಣ ರೋಗಾದಿ ದಾರಿದ್ರ್ಯ ಪಾಪ ಶುತು ಅಪಮೃತ್ಯವಃ ಭಯ ಶೋಕ ಮನಸ್ತಾಪ ನಶ್ಯಂತು ಮಮ ಸರ್ವದಾ ಸತ್ಯನಾರಾಯಣಂ ದೇವಂ ವಂದೇಹಂ ಕಾಮದಂ ವಿಭುಂ ಲೀಲಯ ವಿತತಂ ವಿಶ್ವಂ ಏನ ತಸ್ಮೈ ನಮೋ ನಮಃ. ಆದ್ಯಾದಿ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ
ವಿಷ್ಣು ವಾಮಾಂಕ ಸಂಸ್ಥಿತೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ಕುರುಮೇ ರೂಪಂ ರಕ್ಷಮಾಂ ಶರಣಾಗತಂ ಮನದಾ ಭೇಟ ಪ್ರಾರ್ಥನಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅರ್ಘ್ಯಂ. ಗನ್ನಾರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಪುನಃ ಪೂಜಾಂ ಕರಿಷ್ಯೆ. ಇಲ್ಲಿ ಹೂವಿನ ತಟ್ಟೆ ಮುಂದೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಛತ್ರಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಚಾಮರಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ನೃತ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಗೀತಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಆಂಧೋಳಿಕಾರೋಹಣಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಗಜಾರೋಹಣಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಢೋಲಾರೋಹಣಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಸಮಸ್ತ ರಾಜೋಪಚಾರ ದೇವೋಪಚಾರ ಶಕ್ತ್ಯುಪಚಾರ ಭಕ್ತ್ಯುಪಚಾರ ಶಾಸ್ತ್ರೋಪಚಾರ ಷೋಡಶೋಪಚಾರ ಪೂಜಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಯಸ್ಯ ಸ್ಮೃತ್ಯಾ ಚ ನಾಮೋಕ್ತ್ಯಾ ತಪಃ ಪೂಜಾ ಕ್ರಿಯಾದಿಶೋ ಯೂನಂ ಸಂಪೂರ್ಣತಾ ಯಾತೆ ಸದ್ಯೋ ವಂದೇ ತಮಚ್ಯುತಂ. ಮಂತ್ರಹೀನಂ ಕ್ರಿಯಾಹೀನಂ ಭಕ್ತಿಹೀನಂ ಹುತಾಶನ ಭಕ್ತಿಹೀನಂ ಜನಾರ್ದನ ಯತ್ ಪೂಜಿತಂ ಮಯಾ ದೇವಾ ಪರಿಪೂರ್ಣಂ ತದಸ್ತು ಮೇ. ಅನೇನ ಮಯ ಆಚರಿತ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಪೂಜಾ ಹೋಮೇನ ಭಗವಾನ್ ಸರ್ವಾತ್ಮಕಃ ಸರ್ವಂ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣಃ ಪ್ರೀಯತಾಂ. ಪೂಜಾ ಕಾಲೇ ಮಧ್ಯೆ ಮಂತ್ರತಂತ್ರ ಸ್ವರವರ್ಣಾಕ್ಷರ ನಾಮರೂಪದೋಷ ಪ್ರಾಚಿತ್ಯಾರ್ಥಂ ನಾಮತ್ರಯ ಮಹಾಮಂತ್ರ ಜಪಂ ಕರಿಷ್ಯೆ. ಹೇಳಿ. ಅಚ್ಯುತಾಯ ನಮಃ, ಅನಂತಾಯ ನಮಃ, ಗೋವಿಂದಾಯ ನಮಃ, ಅಚ್ಯುತಾಯ ನಮಃ, ಅನಂತಾಯ ಅಚ್ಯುತಾನಂತ ಗೋವಿಂದೇಭ್ಯೋ ನಮಃ. ಕಾಯೇನ ವಾಚಾ ಮನಸೇಂದ್ರಿಯೈರ್ವಾ ಬುದ್ಧ್ಯಾತ್ಮನಾ ವಾ ಪ್ರಕೃತೆ ಸ್ವಭಾವಾತ್ ಕರೋಮಿ ಯದ್ಯತ್ ಸಕಲಂ ಪರಸ್ಮೈ ನಾರಾಯಣಾಯೇತಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಓಂ ದತ್ತತ್ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಮಾಡಿ. ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮನ್ನಕ ಶಯನ ಪಾವನ ಚರಣ ಮನ್ನಕ ಶಯನ ಪಾವನ ಚರಣ ನಂಬಿದೆ ನಿನ್ನ ಕಾಪಾಡು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಸತ್ಯನಾರಾಯಣ. ಮನವೆಂಬ ಮಂಟಪ ಬೆಳಕಾಗಿದೆ, ಹರಿನಾಮದ ಮಂತ್ರವೇ ತುಂಬಿದೆ. ಮನವೆಂಬ ಮಂಟಪ ಬೆಳಕಾಗಿದೆ, ಹರಿನಾಮದ ಮಂತ್ರವೇ ತುಂಬಿದೆ. ಹಿಂದೆಂದು ಸ್ಥಿರವಾಗಿ ನೀನಿಲ್ಲಿರು, ನನ್ನಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿ ಉಸಿರಾಗಿರು. ಕಾಪಾಡು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಸತ್ಯನಾರಾಯಣ. ನನಗಾಗಿ ಏನನ್ನು ನಾ ಬೇಡೆನು, ಧನ ಕನಕ ಬೇಕೆಂದು ನಾ ಬೇಡೆನು. ನನಗಾಗಿ ಏನನ್ನು ನಾ ಬೇಡೆನು, ಧನ ಕನಕ ಬೇಕೆಂದು ನಾ ಬೇಡೆನು. ನೀನಿರುವ ಕುಡಿಯಾಗಲಿ, ಸುಖ ಶಾಂತಿ ನೆಮ್ಮದಿ ನೆಲೆಯಾಗಲಿ. ಕಾಪಾಡು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಸತ್ಯನಾರಾಯಣ. ಅಭಿಷೇಕನ ಮಾಡಿದೆ, ಕರುನಾಡು ನೀನೆಲ್ಲ ಕಾಪಾಡಿದೆ. ಕಣ್ಣೀರ ಅಭಿಷೇಕನ ಮಾಡಿದೆ, ಕರುನಾಡು ನೀನೆಲ್ಲ ಕಾಪಾಡಿದೆ. ಬರಿದಾದ ಮಡಿಲನ್ನು ನೀ ತುಂಬಿದೆ, ನಾ ಬಾಳದ ಆನಂದ ನೀ ನೀಡಿದೆ. ಕಾಪಾಡು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಸತ್ಯನಾರಾಯಣ. ಕಾಳಿ ದುರ್ಗೆಗೆ
ಹನುಮ ಮಾರುತಿ ಚರಣಕ್ಕೆ ವೀರ ಧೀರ ಶೂರ ಹನುಮ ಮಾರುತಿ ಚರಣಕ್ಕೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನಗೆ ಚೆಲ್ವ ಜನಾರ್ದನಗೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನಗೆ ಚೆಲ್ವ ಜನಾರ್ದನಗೆ ಅಂಬಾ ಭವಾನಿ ಕಂಬದ ಗಣಪತಿ ಚಂಡಿ ಚಾಮುಂಡಿಗೆ ಅಂಬಾ ಭವಾನಿ ಕಂಬದ ಗಣಪತಿ ಚಂಡಿ ಚಾಮುಂಡಿಗೆ ವಿದ್ಯಾರಣ್ಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಶಂಕರಗೆ ವಿದ್ಯಾರಣ್ಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಶಂಕರಗೆ ವಾಗೇಶ್ವರಿಗೆ ವಜ್ರದೇಹ ಗರುಡಾಂಜನೇಯರಿಗೆ ವಾಗೇಶ್ವರಿಗೆ ವಜ್ರದೇಹ ಗರುಡಾಂಜನೇಯರಿಗೆ ತುಂಗಭದ್ರೆಗೆ ಶೃಂಗನಿವಾಸಿನಿಗೆ ತುಂಗಭದ್ರೆಗೆ ಶೃಂಗನಿವಾಸಿನಿಗೆ ಶೃಂಗೇರಿಪುರದಳು ನೆಲೆಸಿರುವಂತ ಶಾರದಾಂಬೆಗೆ ಶೃಂಗೇರಿಪುರದಳು ನೆಲೆಸಿರುವಂತ ಶಾರದಾಂಬೆಗೆ ಪಂಚಗಂಗೆಗೆ ಕರವೀರ ನಿವಾಸಿನಿಗೆ ಪಂಚಗಂಗೆಗೆ ಕರವೀರ ನಿವಾಸಿನಿಗೆ ಕೊಲ್ಹಾಪುರದಳು ನೆಲೆಸಿರುವಂತ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ಕೊಲ್ಹಾಪುರದಳು ನೆಲೆಸಿರುವಂತ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ಕಪಿಲಾ ತೀರನಿಗೆ ಕ್ಷೇತ್ರ ನಿವಾಸನಿಗೆ ಕಪಿಲಾ ತೀರನಿಗೆ ಕ್ಷೇತ್ರ ನಿವಾಸನಿಗೆ ನಂಜನಗೂಡಲಿ ನೆಲೆಸಿರುವಂತ ನಂಜುಂಡೇಶ್ವರಗೆ ನಂಜನಗೂಡಲಿ ನೆಲೆಸಿರುವಂತ ನಂಜುಂಡೇಶ್ವರಗೆ ದೇವಗಂಗೆಗೆ ಮಹಾಬಲಾದ್ರಿವಾಸಿನಿಗೆ ದೇವಗಂಗೆಗೆ ಮಹಾಬಲಾದ್ರಿವಾಸಿನಿಗೆ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವಂತ ಚಾಮುಂಡೇಶ್ವರಿಗೆ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವಂತ ಚಾಮುಂಡೇಶ್ವರಿಗೆ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಶಿವ ಅಭಿನವ ನೃಸಿಂಹ ಭಾರತಿಗೆ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಶಿವ ಅಭಿನವ ನೃಸಿಂಹ ಭಾರತಿಗೆ ಚಂದ್ರಶೇಖರ ಭಾರತಿ ಗುರು ಸಾರ್ವಭೌಮರಿಗೆ ಚಂದ್ರಶೇಖರ ಭಾರತಿ ಗುರು ವಿದ್ಯಾತೀರ್ಥರಿಗೆ ಚಂದ್ರಶೇಖರ ಭಾರತಿ ಗುರು ಭಾರತಿ ತೀರ್ಥರಿಗೆ ಚಂದ್ರಶೇಖರ ಭಾರತಿ ಗುರು ವಿಧುಶೇಖರ ಭಾರತಿಗೆ ಮಂಗಳಂ ಗುರು ಶ್ರೀ ಚಂದ್ರಮೌಳೇಶ್ವರಗೆ ಮಂಗಳಂ ಗುರು ಶ್ರೀ ಚಂದ್ರಮೌಳೇಶ್ವರಗೆ ಶಕ್ತಿ ಗಣಪತಿ ಶಾರದಾಂಬೆಗೆ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಶಕ್ತಿ ಗಣಪತಿ ಶಾರದಾಂಬೆಗೆ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಶಕ್ತಿ ಗಣಪತಿ ಶಾರದಾಂಬೆಗೆ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಅಕ್ಕ ಅಕ್ಕ ಹಿಂದೆ ಕಾವ್ಯ ಬೆಳಗ್ಗೆ